येस, गुड इव्हनिंग अँड वेलकम. एम आय लाऊड अँड क्लिअर? माझा आवाज जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत असेल तर चॅट बॉक्स मध्ये गुड इव्हनिंग असा मेसेज ड्रॉप करा. येस, गुड इव्हनिंग. आर यू एक्साइटेड फॉर न्यू इयर? येस, राईट राईट. 2020 नंतर सगळ्यांची वाट लावलेली आहे, पण आता नवीन 2021 आपल्याला काय करायचं, डिझाईन करायचं आहे. राईट, ग्रेट ग्रेट ग्रेट, ऑसम. मी गणेश कदम तुमच्या सर्वांचं आजच्या या वर्कशॉपमध्ये, ठीक आहे, हा वर्कशॉप आहे, वेबिनार नाहीये, हा वर्कशॉप आहे जो आपले क्लायंटसाठी, सगळ्यांसाठी. यामध्ये मनी एक्सेलेटर केलेले आहेत, फ्री वेबिनार केलेले आहेत, त्याचबरोबर बरेचसे लोक जे आहेत ज्यांनी काय केलेलं आहे, प्रो वर्कशॉप केलेला आहे, त्या सगळ्यांसाठी आज काय करतोय आपण, एका कॉमन प्लॅटफॉर्म वरती येतोय. राईट. सो आज आपण कुठल्याही पद्धतीचं टेक्निकल नॉलेज, इंडिकेटर, हे झालं ते झालं, कशा बाबतीत काहीही चर्चा करणार नाहीये. ठीक आहे. आजचा दिवस फक्त एकाच गोष्टीमध्ये आपण इन्व्हेस्ट करणार आहे, ते म्हणजे काय, तर आपला 2021 आपण कशा पद्धतीनं डिझाईन करायचं आहे याच्यावरतीच आपण काय करणार आहे, काम करणार आहे. आता हा डिझाईन करायचा असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, की डिझाईन असेल तर ती फक्त डोक्यात असेल तर काम होईल का? नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, कागद आणि पेन घेऊन बसायचं आहे. राईट. सगळ्यांनी काय करा, आपली जी नोटबुक आहे ती घेऊन बसा. त्याचबरोबर काय करा, तुमच्याजवळ रायटिंग मटेरियल सगळ्यात जास्त असेल तर काय होईल, आपल्याला चांगलं होईल. एक शुअर करा, जर तुमच्याजवळ लॅपटॉप मशीन जर चालू असेल, लॅपटॉप पीसी वगैरे चालू असेल, तर उत्तम. एक्सेल शीट मध्ये आपण काय करू शकतो, आणखीन चांगल्या पद्धतीनं काय करणार आहे, हे सगळं डिझाईन करणार आहे. ओके. सो आर यू एक्साइटेड? येस, नो, आउट ऑफ 10 रेटिंग करून सांगा किती एक्साइटेड आहात. 10 10. ओके, 100. अरे वा, गुड, ऑसम. सो राईट राईट राईट. सो आपण स्टार्ट करण्याच्या आधी नेहमीच्या पद्धतीने आपण काय करूया, सुरुवात करूया. मित्रांनो, मला आधी सांगा, तुमचं नाव काय, कोणत्या सिटी मधून तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. ठीक आहे, फक्त नाव आणि सिटी. ट्रेडिंग एक्सपिरियन्स बाबतीत आज काही बोलणार नाही. ओके. येस. ओके, ग्रेट. पट पट पट. ओके. शुभांगी शिंदे फ्रॉम ठाणे, वेलकम. संदीप नांगरे, वेलकम. सॉरी, दीपक धुळे फ्रॉम धुळे, वेलकम. प्राची, वेलकम. अरे बापरे, फ्लड आल्यासारखे चॅटबॉक्स लगेच चाललेत. ओके. संगमेश्वर, वेलकम. शेखर, वेलकम. महेश, वेलकम. वृषाली निकम फ्रॉम मुंबई, वेलकम. संदेश, वेलकम. प्रभू इंगळे, वेलकम. ग्रेट ग्रेट ग्रेट. सगळ्यांचं मी इथं अगदी मनापासून स्वागत करतोय. राईट. आणि आजचा जो काही दिवस आहे, जसं मी सांगितलं, आपल्याला काय करायचंय आज, टेक्निकल. ठीक आहे, टेक्निकलच्या बाबतीत काहीही बोलायचं नाहीये. आज टेक्निकलच्या बाबतीत किंवा बाकीच्या कुठल्याही बाबतीत आपण कसल्याही पद्धतीची चर्चा करणार नाहीये. ओके. जर या अपेक्षेनं कोणीतरी आलं असेल की आज काहीतरी टेक्निकल शिकायला मिळेल, तर मित्रांनो नाही. पण आज शिकायला मिळणार काय, यस, शिकायला मिळणार पण, आणि आपण काय करणार आहे, प्लॅन पण करणार आहे. राईट. सो पहिल्यांदाच आपण काय करूया, की जे सुरुवात केली होती, ठीक आहे, त्याच्यापासून काय करूया, थोडी थोडी रिव्हिजन घेऊया. राईट. जसं की वेबिनार लॉकडाऊन मध्ये आपण चालू केले, तेव्हापासून ज्या पद्धतीनं आपण काय केलं, की रिव्हिजन घेतली. म्हणजे आपण बघूया की वेबिनार पासून काय काय शिकलो, त्यानंतर मनी एक्सेलेटर मध्ये काय शिकलो. बरेचसे लोक असे असतील जे युट्यूबचा वर्कशॉप करून आले असतील, किंवा बरेचसे लोक असे आहेत जे काय केलं, प्रो वर्कशॉप करून पण आलेले आहेत. सगळ्यांनी बघितलं की आपल्याला काय आहे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो होता, कशाचा होता, फायनान्सचा होता. म्हणजे आपल्याला महिन्याचे खर्च आणि कर्ज, ठीक आहे, यामधून खूप साऱ्या अडचणी क्रिएट होत होत्या. आणि एक गोष्ट आपण बघितली होती, की आपल्या आत्ताच्या आयुष्यामध्ये, ठीक आहे, जसा डेटॉल काम करतो, 99.9% प्रॉब्लेम जे काही ते किल करायचं काम करतो, त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये फायनान्सचं जे काही काम आहे ते पण कसं आहे, त्याच पद्धतीनं 95% प्रॉब्लेम जे काही आहेत ते आपल्या कशाच्या रिगार्डिंग आहेत, फायनान्सच्या रिगार्डिंग आहेत. आणि हेच सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न जे काही आहेत ते आपण कंपाऊंडिंग मेंटॉर आणि त्याचबरोबर टायकून वेल्थ बरोबर काय करतोय, हे सगळे घ्यायचा प्रयत्न करतोय. आता त्यामध्ये आणखीन एक स्टेप काय करणार आहे, आज पुढे जाणार आहे. सो मला त्याच्या आधी तुम्हाला विचारायचं आहे, मित्रांनो, तुम्हाला असं आवडेल का, की फायनान्शियल फ्री झालेलं लाईफ, म्हणजे आजपासून, ठीक आहे, आजपासून आतापर्यंत आपण थोडंफार प्लॅन केलेलं आहे, पण याच्यामध्ये जी काही ऍक्सलरेट करायचं आहे, म्हणजे कसं ग्रीप करायचं, म्हणजे एखादी गाडी स्टार्ट केली तर लगेच काय करत नाही, 0 to 100 जात नाही. जर स्पोर्ट्स कार नसेल तर, पण आपण काय करतो, स्टेप वाईज जातो. आता आपण काय केलंय, सिटी मधून बाहेर आलेलो आहे आणि हायवेला येतोय. आणि या हायवेला आपल्याला काय करायचंय, आपल्या फायनान्सची जी काय पोझिशन आहे ती काय करायची आहे, फुल्ली एक्सलेट करायची. राईट. सो मला सांगा, तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायला आवडेल का?
येस नो मध्ये मला सांगा चॅटबॉक्स मध्ये. म्हणजे तुम्हाला असं आवडेल का की तुम्ही काहीही काम करत नाहीये आणि तरी सुद्धा तुम्हाला महिन्याचे जे काही खर्च आहेत ते सगळे यायला पैसे आले पाहिजेत, राईट? आवडेल अशी सिच्युएशन क्रिएट करायला आपल्याला? म्हणजे आज जे काही करतोय बऱ्याचशा वेळेला आपण ट्रेडिंग करतोय, प्रॉफिट होतोय, लॉस होतोय. प्रॉफिट झालं की आपण झाडावर आणि लॉस झाला तर आपण कुठे? कोपऱ्यावर, राइट? सो या पद्धतीने आपली जी काही लाईफ आहे, या सगळ्या ह्याच्यातून जे आपलं फायनान्शियल फ्रीडम आहे, ठीक आहे? याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला जर पुढे जायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट जी आहे ती शिकली पाहिजे. ती पहिल्यांदा आपण काय करणार आहे, शिकणार आहे. ती म्हणजे कुठली? तर सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. काय आहे? सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे का? मला सांगा येस नो मध्ये. किती लोकांना याच्या बाबतीत माहिती आहे? काही मागच्या वर्कशॉपमध्ये मी बोललो याच्या बाबतीत, पण आय थिंक 90% लोकांना याच्या बाबतीत माहिती नाहीये. येस? ग्रेट, ग्रेट, ग्रेट. राइट. सो आज आपण शिकणार आहे ते सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन बाबतीत. म्हणजे हे काय आहे याच्या बाबतीत आपण पहिल्यांदा जाणून घेऊया, याची डेफिनेशन जाणून घेऊया आणि त्यानंतर याच्या बाबतीतलं म्हणजे आपल्या सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅनसाठी आपल्याला कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे, त्याची पहिली स्टेप काय असेल आणि तिथून पुढे आपण कशा पद्धतीनं ग्रो करणार आहे आणि कसं होईल की ज्या वेळेला ठीक आहे आजपासून बऱ्यापैकी एक 7, 8, 10 वर्षानंतर मी मला जे पाहिजे, मला जे आवडते ते फक्त काम करत राहील आणि पैशासाठी मला काम करावं लागणार नाही. अशी सिच्युएशन, असं जे काही माझं ड्रीम लाईफ आहे ते आपल्याजवळ कसं येईल, त्याची सुरुवात जी आहे ती आपण आता करणार आहे. राइट? ग्रेट. सो आता पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन याच्या बाबतीत बोलूया. त्याच्या आधी मला सांगा, एस-आय-पी माहिती आहे आपल्याला? सो हे समजून सांगण्यासाठी मी काय करतोय, एक्सेल शीटची मदत घेतोय, जेणेकरून आपल्याला लगेच समजेल. ठीक आहे? सो आपण एक प्लॅन बघितला होता, ज्यामध्ये आपण काय करत होतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे आपण बघितलं, की प्रत्येक महिन्याला आपण काय करतोय, की त्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय. म्हणजे 3,000 असतील, 5,000 असतील. आयदर स्टॉकमध्ये जातील किंवा आयदर कशामध्ये जातील? म्युच्युअल फंडमध्ये जातील. कशामध्येही जाऊ शकतात किंवा गोल्डमध्ये पण जाऊ शकतात. काही लोकं भिशी म्हणतात त्याला. ठीक आहे? ही एस-आय-पी असू शकते. कुठल्याही सेगमेंटमध्ये होऊ शकते. याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर पहिल्यांदा आपल्याकडून थोडी अमाउंट काय केली जाते, कलेक्ट केली जाते. ठीक आहे. इथं थोडी अमाउंट कलेक्ट केली जाते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय मिळतं, मोठी अमाउंट मिळते. आणि एस-डब्ल्यू-पी मध्ये काय असतं, बिलकुल उलट असतं. याच्यामध्ये आपण काय केलं जातं, तर सुरुवातीला खूप मोठी अमाउंट टाकायची आणि त्याच्यातून काय करायचं, थोडी अमाउंट घ्यायची. म्हणजे उदाहरण घ्या, की समजा मी काय करतोय, की ₹1,000 आता काय करायचं ठरवलं, इन्व्हेस्ट करायचे ठरवले. दोन्ही कंपॅरिझन मध्ये घेतोय. तर मी काय करणार, पुढचे समजा उदाहरण घेतलं आपण 10 साधारणतः टर्म्स घेऊया, म्हणजे 10 महिने घेऊया. तर याची टर्म्स कशी असेल, तर मी प्रत्येक महिन्याला पुढच्या 10 महिन्यांसाठी ₹1,000 इन्व्हेस्ट करणार एस-आय-पी मध्ये आणि सगळ्यात शेवटी माझ्याजवळ जी काही अमाउंट येईल, फॉर एक्झाम्पल ₹10,000 कलेक्ट होतील आणि त्याच्यावरती आपण कन्सिडर करू, की साधारणतः 20% रिटर्न मिळाले. म्हणजे आपल्याजवळ किती झाले, ₹12,000 झाले. हे आपल्याला फायनल अमाउंट आपल्या हातामध्ये आली. राइट? सो आता दुसरा जो काही प्लॅन आहे, त्यामध्ये काय केलं जातं, वन टाईम आपण एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे काय करणार, ₹12,000 तिथे इन्व्हेस्ट करणार आणि प्रत्येक महिन्याला काय करणार, तर ₹1,000 त्यातले काढून घेणार. काय करणार? ₹1,000 त्यातले काढून घेणार. याच्यामध्ये याला काय म्हटलं जातं, सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. ओके. सो मित्रांनो मला सांगा, तुम्हाला एस-आय-पी आणि एस-डब्ल्यू-पी यामधला बेसिक फरक कळाला का? दोन्ही मधला. कळाला असेल तर 10 आउट ऑफ 10 रेटिंग करा ॲज युजुअल आणि जर काही रिपीट करायचं असेल तर आर टाइप करू शकता. येस? ग्रेट. ठीक आहे. सो काही लोकांना रिपीट करण्याची गरज आहे. ठीक आहे. आणि आपण बाकीच्यांसाठी काय शिकलो? तर ट्रेडरला पेशन्स असणं गरजेचं आहे. त्यामुळे बाकीच्यांनी काय करायचंय? पेशन्स घ्यायचे. सो बाकीच्यांचं पेशन्सचं ट्रेनिंग आहे. ओके. सो मी पुन्हा एकदा सांगतो, एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये आपण काय करतो, प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत राहतो. आता ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे पहिल्या महिन्याला मी ₹1,000 गुंतवले, दुसऱ्या महिन्याला 2,000, सॉरी दुसऱ्या महिन्याला 1,000 असं 10 महिने गुंतवले. त्यानंतर माझ्याजवळ टोटल अमाउंट किती झाली, तर
10,000 रुपये झाली आणि त्यानंतर मला त्याच्यावरती व्याज वगैरे मिळालं तर कन्सिडर करून लमसम आपल्याला 12,000 रुपये मिळाले. ठीक आहे. आता एस-डब्ल्यू-पी मध्ये मेन फरक काय आहे, की इथं आपण काय करतो, की डायरेक्टली मोठी अमाउंट टाकतो. ठीक आहे. आणि त्याच्यातून काय करतो, थोडी अमाउंट काय करतो, प्रत्येक महिन्याला बाजूला काढून घेतो. याला काय म्हणतात, सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. म्हणजे हा प्लॅन कशासाठी केला जातोय, तर याचा मेन पर्पज आहे, की आपल्याला मॅक्सिमम रिटर्न्स जे आहेत हे आले पाहिजेत आणि रेग्युलर इन्कम सोर्स जो आहे तो आपल्याजवळ बिल्टअप झाला पाहिजे. राइट. आता आपलं जे आयडियल उदाहरण होतं, ठीक आहे, म्हणजे जे आपण वेबिनार मध्ये बघितलं होतं, तेच मी काय करतोय, कंटिन्यू करतोय आणि त्याच्यानुसार आपण काय करूया, की त्याचं जर आपल्याजवळ साधारणतः 2 करोड 3 करोड कॅपिटल बिल्टअप झालं, ठीक आहे, तर आपण ते एस-डब्ल्यू-पी मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आणि आपल्याला आपली लाईफ जी काय आहे, फायनान्शियल फ्री व्हायची लाईफ कशी आहे, कशी जगायची, त्याच्या बाबतीत आता आपण डिस्कशन करूया. ओके. सो हे सगळं असू दे, मी सेकंड शीटला जातोय. ठीक आहे. सो आता सेकंड शीटला गेल्यानंतर आपण मागे एक उदाहरण बघतोय. म्हणजे प्रत्येक वेबिनार मध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण हे उदाहरण बघितलंय. काय होतं, की राजेश नावाचा व्यक्ती आहे. याने काय केलं, प्रत्येक महिन्याला, ठीक आहे, प्रत्येक महिन्याला 5,000-5,000 रुपये गुंतवले होते किंवा आपण आपलं उदाहरण घेऊ, ज्यामध्ये आपण काय ठरवलं होतं, की पुढच्या 7.5 वर्षांमध्ये म्हणजे 7.5 वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला आपण काय करणार आहे, 6,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. त्यानुसार आपण हे करूया. मंथली इथं मी घेतोय साधारणतः पहिला महिना, त्यानंतर दुसरा महिना, या इथं आपण काय करणार आहे, प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. ओके. सो आता हे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट किती महिने आपल्याला करायचे आहे, तर साधारणतः आपल्याला पुढचे 90 महिने ही इन्व्हेस्टमेंट करायची. ओके. सो मी प्लॅन पूर्णपणे विथड्रॉ करतोय. कोणाला काही डाऊट असेल, विचारायचं असेल तर विचारू शकताय. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये 90 महिने आपण प्रत्येक महिन्याला काय करणार आहे, 6,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे, हे आपण बघितलं होतं. आणि जर टोटल याची केली तर साधारणतः आपण 5,40,000 रुपये अमाउंट काय करणार आहे, बाजूला काढून ठेवणार आहे. राईट. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं होतं, तर प्रत्येक महिन्याला साधारणतः 5% रिटर्न घ्यायचे होते. राईट. आता हे कोणत्या स्टॉकमध्ये घालायचे, कुठं घालायचे, हे सगळं आपण काय केलं, ऑलरेडी शिकलेलं आहे. राईट. त्यामुळे मी आता याच्यावरती जास्त वेळ इन्व्हेस्ट करत नाहीये. सो आता हे जे 6,000 रुपये आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरती 1.05% रिटर्न घ्यायचे आहेत महिन्याला. म्हणजे पहिल्यांदा आपण किती करणार आहे, 300 रुपये कमवणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेला सेम पॅटर्न मध्ये आपण काय करणार आहे, मूर्खपणा करतोय अगेन मी म्हणेन, 6,000 प्लस आपली ही जी काही अमाऊंट आहे ती काय करणार आहे, याच्यामध्ये ऍड करणार आहे. राईट. आणि याच्यावरती आपण 1.05% रिटर्न घेणार आहे. आणि जर आपण या पद्धतीनं प्रत्येक महिन्याला पुढच्या 90 महिन्यांमध्ये सक्सेस झालो, जर आपण 5% रिटर्न घेण्यासाठी, तर आपण काय करू शकतो, 1 करोड रुपीज अर्न करू शकतो. किती? 1 करोड रुपीज पुढच्या 90 महिन्यांमध्ये अर्न करू शकतो. राईट. म्हणजे साधारणतः आतापर्यंत आपण बघितलं, की 7.5 वर्षांमध्ये आपल्याकडे काय झालं, की 1 करोड रुपये आले. पण आता याच्या पुढं आपल्याला काय करायचं आहे, तर याच्या पुढे 1 करोड आल्यानंतर पुढं काय करू मी? तर नॉर्मली या पद्धतीनं, ठीक आहे, 2 पद्धतीने आपण याच्यावरती काय करू शकतो, आपली एस-डब्ल्यू-पी करू शकतोय. एक आहे स्टॉकच्या माध्यमातून, दुसरी आहे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. तर आता आपण काय करतोय, की साधारणतः म्युच्युअल फंडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं काय करतोय, म्युच्युअल फंडच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपण आज विचार करणार आहे. ठीक आहे. सो उदाहरण घेतलं, की समजा इथं आपण काय केलं, 1 करोड केलं. समजा आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय समजण्यासाठी, 1 करोड झाल्यानंतर मला आता हे 1 करोड काय करायचे अमाउंट इन्व्हेस्ट करायचे. कशामध्ये? तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा एस-डब्ल्यू-पी चा प्लॅन असलेला एखादा म्युच्युअल फंड. ठीक आहे. एस-डब्ल्यू-पी असलेला एखादा म्युच्युअल फंड, त्याच्यामध्ये मी काय केलं, 1 करोड रुपये माझे इन्व्हेस्ट केले. राइट. सो आता हे 1 करोड रुपये जे काही इन्व्हेस्ट केलेले आहेत, ठीक आहे, हे मला कसे हवेत, तर आपल्याला काय करायचंय, की एक्सपेक्टेड रिटर्न या म्युच्युअल फंड मधून किती असला पाहिजे, या म्युच्युअल फंड मधून एक्सपेक्टेड रिटर्न जर असेल सेफली, आपल्याला फॉर एक्झाम्पल 15% पर्यंत मिळत असेल, और आपण सेफर साईड पकडू 12%. ओके. 12% अमाऊंट जर आपल्याला मिळत असेल, तर आपण काय करणार आहे, प्रत्येक महिन्याला, ठीक आहे, 12% आपल्याला जर रिटर्न मिळत असतील या या सिच्युएशन मधून, तर आपण काय करणार आहे, प्रत्येक महिन्याला इथून पुढे लाईफ लॉंग, ओके, इथं मी मंथ घेतो. राईट. सो आता यामध्ये आपण जर बघितलं, तर काय झालं, की दुसऱ्या वर्षामध्ये आपण काय करूया, पुढचे 12 महिने घेऊया, जेणेकरून आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. आता मला काय करायचंय, तर मला तितकीच अमाउंट काढायची. किती अमाउंट काढायची, तर
जितकी 0.5 अमाऊंट प्रत्येक महिन्याला काढायचे. म्हणजे याच्या किती असेल अमाऊंट 0.5%. ओके, म्हणजे 0.5% जर असेल अमाऊंट तर किती होणार आहे, या इथं मी विथड्रॉ करतो. म्हणजे ही अमाऊंट इंटू 1 करोड म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला साधारणतः हे पर्सेंट येणार आहे. 50,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपण काय करणार आहे, विथड्रॉ करणार आहे. म्हणजे इथून पुढे आपली सॅलरी जी आहे किंवा आपली काय झाली पेन्शन जी आहे ती चालू झाली. फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये मी या महिन्यात काढले, राईट. आता हे प्रत्येक महिन्यामध्ये मी जर 50,000 रुपये काढले, पुढचे किती 12 महिने, म्हणजे मी किती काढतोय तर 0.5% अमाऊंट जी आहे ही मी प्रत्येक महिन्याला इथं काढतोय. म्हणजे जवळपास पूर्णपणे मी पूर्ण वर्षामध्ये ठीक आहे किती अमाऊंट काढतोय, तर टोटल पाहायला गेलं तर मी साधारणतः 6% याच्यामधली अमाऊंट काढली. किती 6% अमाऊंट काढली. म्हणजे माझ्याजवळ मुद्दलमध्ये जर मला 12% मिळत असतील, ठीक आहे, तर मी काय करतोय 6% अमाऊंट त्यातली काढतोय. म्हणजे माझ्याजवळ अजूनही काय आहे तर 6% अजून पेंडिंग आहेत, जे आपल्या मेन फंड मध्ये म्हणजे याच्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे जर मी अमाऊंट काढलेली बघितली तर प्रत्येक वर्षाला ठीक आहे, प्रत्येक वर्षाला मी 6 लाख रुपये काय करणार आहे अमाऊंट काढणार आहे. आणि प्रत्येक वर्षी त्याच माझ्या 1 करोडच्या फंड मध्ये काय होणार आहे तर 6 लाख रुपये ऍड होणार आहे, राईट. आता मला सांगा अशा पद्धतीने जर आपण प्लॅनिंग केलं, ठीक आहे, तर बऱ्यापैकी वेळेला आपल्याला काय वाटेल की त्या फंड मधून जर महिन्याला आपण 50,000 रुपये काढत गेलो तर आपली अमाऊंट जी आहे ती काय होईल, नील होईल. एक दिवस आपल्याकडचे पैसे संपून जातील आणि आपल्याला ऐन वेळेला खूप म्हातारे असताना कुठेतरी कामाला जायला लागेल. पण या पद्धतीने जर आपण सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन जर क्रिएट केला, ठीक आहे, तर तुम्ही मला सांगा आपले पैसे कधी संपतील का? तुम्हाला काय वाटतंय? येस. म्हणजे आपलं जे काही फंड आहे तो कंटिन्युअस वाढत जातोय, बघा विचार करा, आणि आपल्याला पगार पण मिळतोय, राईट. सो कंटिन्यू इन्क्रीज होतोय. सो मी काय करतोय की अजूनही ठीक आहे, राईट, ओके. सो काही डाऊट आहेत, सो मी काय करतो त्यांचे डाऊट आहेत त्यांनी आय थिंक वरती टाकले होते. ओके, सो मला काही डाऊट असतील तर विचारू शकता रिगार्डिंग दिस. सेकंड इयर 12,000. सो अतुल, फर्स्ट इयरला आपली किती अमाऊंट झाली तर ही झाली, राईट. म्हणजे पहिल्या वर्षी आपण जे काही रिटर्न्स काढले म्हणजे याच्यावरती 5% काढले तर आपल्याकडे अमाऊंट किती झाली, टोटल मुद्दल प्लस व्याज किती झाली 6,300 रुपये झाली, राईट. आता दुसऱ्या वर्षी सॉरी दुसऱ्या महिन्यामध्ये आपण काय केलं 6,000 रुपये मुद्दल ऍड केली, प्लस मागच्या वेळेचे आपले 6,300 रुपये ऍड केले आणि याच्यावरती 5% काढले, म्हणून आपल्याकडे अमाऊंट किती झाली तर 12,915 रुपये झाली. ओके, क्लिअर? आय थिंक क्लिअर झालेलं आहे. ओके, ग्रेट. ओके, सो रिगार्डिंग दिस काही डाऊट असेल, काही तुम्हाला कसे वाटला हा कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट कसा वाटतोय की एसडब्ल्यूपी जर आपण आपल्या लाईफ मध्ये इम्प्लिमेंट केली तर आपल्याला पाहिजे तशी लाईफ आपण जगू शकतोय का? येस. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे येस निलिमा मॅम, येस नो, गो हेड. आय थिंक अनम्यूट करायचा मी चान्स दिला नाही. ओके, निलिमा मॅम अनम्यूट करू शकताय. येस, जर तुम्हाला बोलायचं असेल तर डायरेक्टली अनम्यूट करा. ओके, निलिमा मॅम सॉरी अगेन, आय थिंक तुमच्या माईकचा इश्यू आहे तो अजून सॉर्ट आउट नाही झाला. ओके, मला चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करा तुमचा क्वेश्चन. येस. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला ना. सावंत बोलतोय. हा बोला. एसडब्ल्यू मध्ये सॉरी एसडब्ल्यूपी मध्ये. हा हॅलो. हा बोला. आपल्या एसडब्ल्यूपी मध्ये आपल्याला आपल्या एसआयपी मध्ये कसं हॅलो हॅलो. ओके सर, तुमचा क्वेश्चन जो आहे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये ड्रॉप करा. ओके. येस, अजय पवार.
ओके सो येस निलिमा मॅम हे कसं पॉसिबल होईल? ठीक आहे, म्हणजे पहिली गोष्ट आपण जे काही शिकलो त्याच्यानुसार बघूया. ठीक आहे, आता एकतर म्युच्युअल फंडची मदत घेऊ शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, किंवा आपण काय करूया, दुसरी गोष्ट आपल्या स्टॉकची जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यानुसार बघू. ठीक आहे, एकतर आहे इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी किंवा स्विंग स्ट्रॅटेजी. ठीक आहे, म्हणजे आपला 1 करोडचा फंड झालाय तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय की आपल्याला महिन्याला खर्चाला पैसे पाहिजेत. ओके, म्हणजे आपण अॅन्युअल गेन किती करणार आहे, मिनिमम कन्सिडर करू. आपण काय करणार आहे तर 12% रिटर्न घेणार आहे. तर त्यातील म्हणजे 1 करोड मधले पे आउट टाकायचे प्रत्येक महिन्याला 50,000 50,000 50,000. या पद्धतीनं आपण स्टॉक मध्ये काय करू शकतोय, अर्निंग करू शकतोय. ओके, आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये ठीक आहे 5,000 ने केले तरी काही अडचण नाहीये. 5,000 ने केलं तर काय होईल, कमी होईल त्याच्यामध्ये. 6,000च्या ऐवजी इथं तुम्ही 5,000 केले तर हे 90 महिन्यांच्या ऐवजी तुम्हाला मे बी 100 महिने लागतील. येस, ओके. अजून काही डाऊट असेल तर चॅटबॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे, लास्ट 1-2 क्वेश्चन घेतो आणि त्यानंतर आपण काय करूया, सगळ्यात शेवटी क्वेश्चन आन्सर राऊंड ठेवतो, त्यामध्ये आपण हे बिल्डअप करूया. ठीक आहे, ओके ग्रेट. सो पहिली गोष्ट हे कसं करायचं. ठीक आहे, एसडब्ल्यूपी कसं करायचं. ठीक आहे, तर आता अवेलेबल असलेले ऑप्शन ठीक आहे आपल्याजवळ, राईट. आता म्युच्युअल फंड आहेत अकॉर्डिंगली ग्रो होत नाहीयेत, बरोबर आहे, कारण की म्युच्युअल फंड कसा निवडायचा त्याच्या बाबतीत पण आपल्याला थोडासा स्टडी करणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड मध्ये जर 12% होत नाहीयेत, आपल्याला स्टॉक मध्ये करायचंय, स्टॉक मध्ये करा. ठीक आहे, किंवा म्युच्युअल फंड मध्ये करा, काही अडचण नाही. पण दोन्ही बाबतीमध्ये आपण काय करू शकतोय, एसडब्ल्यूपी करू शकतोय. आता ही एसडब्ल्यूपी जी आहे ठीक आहे, म्हणजे स्टॉकच्या माध्यमातून कशी करायची ते आपण बघितलं. म्हणजे जसं इथं आपण काय करणार आहे, आपली येस येस सर, हे जे तुम्ही आता इन्व्हेस्टमेंटचं सांगतायत ना सर, एकदा फक्त थोडंसं रिकॅप करून सांगा अगदी अगदी शॉर्ट मध्ये. ओके ठीक आहे, म्हणजे एसआयपी बद्दल की एसडब्ल्यूपी बद्दल? दोन्ही दोन्ही सर, दोन्ही. ओके ठीक आहे. सो आता यामध्ये आपल्याला काय करायचंय, तर प्रत्येक महिन्याला आपल्याला 6,000 रुपये बाजूला काढून ठेवायचे, इन्व्हेस्ट करायचे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटला इन्व्हेस्ट करणार आहे, म्हणजे पोर्टफोलिओ जो आहे तो काय करायचा आपल्याला कंटिन्युअसली रेज करायचा आहे. आता पोर्टफोलिओ रेज करायचा आहे म्हणजे काय, की याच्यामध्ये आपण पहिल्यांदा अकाउंट मध्ये पे इन करणार आहे, 1 लाखापर्यंत अकाउंट घेऊन जाणार, नंतर मग हळूहळू वाढवत जाणार. आता त्याच्यामध्ये स्टॉक्स घ्यायचे. ठीक आहे, ते स्टॉक्स आपण काय करू शकतोय, निवडू शकतोय कुठले कुठले स्टॉक घ्यायचे, काय घ्यायचे, आणि टार्गेट काय असलं पाहिजे की मंथली आपल्याला साधारणतः 5% पर्यंत मिळाला पाहिजे. ठीक आहे, सो 5% इज अ गुड इनफ अमाउंट. ठीक आहे, जर आपल्याला 5% आपण अचीव करू शकलो तर साधारणतः याच याच्यामध्ये कंपाऊंडिंग मध्ये आपण ही प्रोसेस म्हणजे प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये आपल्या अकाउंटला पे इन करत राहायचं 1 ते 10 तारखेपर्यंत, आणि त्याच्यावरती काय करायचे, रिटर्न घ्यायचे. या पद्धतीने आपण करत गेलो आणि 5% प्रत्येक महिन्याला घेत गेलो तर साधारणतः आपल्याकडे किती होतील, तर 90 महिन्यांमध्ये आपले 1 करोडची अमाऊंट जमा होईल. ठीक आहे, जर इन केस याच्यामध्ये फेल झालं, काही अडचण आहे का, नाही. एखाद्या व्यक्तीला असं होऊ शकतं की मध्ये लग्न आलं, लग्नाला पैसे खर्च केले किंवा बाकीच्या गोष्टी होऊ शकतात लाईफमध्ये. 90 महिन्यांच्या ऐवजी म्हणजे 7.5 वर्षांच्या ऐवजी 8 वर्ष लागले, 9 वर्ष लागले, काही अडचण आहे का, काही अडचण नाहीये. सो आपण काय करू शकतोय, ते अमाऊंट काय पुढे ढकलू शकतोय, म्हणजे 90 महिन्यांच्या ऐवजी जास्त लागतील. अमाऊंट जर आपण 6,000 पेक्षा कमी केली तर काय होईल, पिरियड जास्त होईल. जर अमाऊंट 6,000 पेक्षा आपण जास्त घालू शकतो, म्हणजे आता मंथली 10,000 रुपये पे इन करू शकतोय, तर आपल्याला काय होईल, तर 7.5 वर्षांच्या पेक्षा काय होईल, तर आपल्याला कमी ड्युरेशन लागेल. रिटर्न जास्त घेतले तरी सुद्धा कमी ड्युरेशन लागेल. या पद्धतीने आपण काय करू शकतोय, आपलं पहिलं जे टार्गेट आहे, पहिलं की 1 करोडचा पोर्टफोलिओ आपला बिल्डअप करायचा, तो अचीव्ह करणार आहे. राईट, आता 1 करोडचा पोर्टफोलिओ बिल्डअप झाल्यानंतर इन केस समजा आता मला वाटतंय की मला ट्रॅव्हलिंग मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, मला ट्रॅव्हलिंग करायचं आहे, फिरायचं आहे, तर मी काय करणार की ती अमाऊंट जी आहे ठीक आहे ती एसडब्ल्यूपी फंड मध्ये कन्वर्ट करणार. ओके, आता हा एसडब्ल्यूपी म्युच्युअल फंड मध्ये कन्वर्ट करू शकतोय किंवा स्वतः हँडल करू शकतोय, कारण का एवढे महिने आपण सगळं जे काही केलेलं आहे ते स्वतः केलेलं आहे, मग दुसऱ्याकडे कशाला अमाऊंट द्यायची. तर आपण हाच फंड कुठेही टाकायचं नाही, काही करायचं नाहीये, तो स्विंग मधून काय करणार की आपण कन्वर्ट करणार कशामध्ये, एसडब्ल्यूपी मध्ये, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये. म्हणजे आपण काय करणार, आणखीन आपली रिस्क कमी करणार आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, सेम रिटर्न घ्यायचे. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी यूज करा किंवा कुठली आपली जे काही शिकलेलं आहे, जे काही आपण बघितलेलं आहे त्या पद्धतीनं ती स्ट्रॅटेजी यूज करा, आणि आपलं टार्गेट काय राहील त्यावेळेला, म्हणजे एसडब्ल्यूपी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर मंथ इयरली नॉर्मली आपल्याला काय करायचंय, तर 12% मिनिमम अर्निंग करायची आहे. ठीक आहे, आय नो याच्यापेक्षा सगळेजण जास्त करणार आहेत, पण मी मिनिमम बोलतो नेहमी. ओके,
त्यामुळे काय होतं की 12% तुम्ही रिटर्न केले तर या 12%च्या आपल्याला काय करायचं आहे 0.5%. ओके, मी अगेन सांगतो 0.5% ही जी काही अमाऊंट आहे ही प्रत्येक महिन्याला आपल्याला ऍज अ पगार म्हणून घ्यायची आहे. म्हणजे जेणेकरून आपण काय करू शकतो आपला पोर्टफोलिओ रेज होत जाईल आणि आपण आपली लाईफ जो काय आहे म्हणजे टाइम फ्रीडम जो आहे तो आपण घेऊ शकेल. ओके, येस, क्लिअर, ठीक. सो आता आपण बघितलं की या पद्धतीने आपल्याला जायचंय किंवा फायनान्शियल फ्रीडम जे आहे ते आपण या पद्धतीने काय करू शकतोय अचीव करू शकतोय आपल्या पोर्टफोलिओ मध्ये, राईट. सो मित्रांनो आता आपण काय करूया की हे बघितलं की मला का करायचंय, माझा नेहमी उद्देश काय असतो की तुम्हाला रिझन मिळालं पाहिजे की तुम्हाला ही गोष्ट का करायची आहे. तर फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा स्टॉक SIP करणं गरजेचं आहे, राईट. सो मित्रांनो मला आजपर्यंत आपण शिकलो बऱ्याचशा गोष्टी, ठीक आहे. सो थोडस आपण काय करूया की रिकॅप करूया सगळ्या गोष्टी जे काही शिकलेलं आहे 2020 मध्ये. सो यातलं आपल्यामध्ये इम्प्लिमेंटेशन मध्ये किती आलेलं आहे. ओके, सो जर बघायला गेलं तर आपण ही 90 मंथची स्ट्रॅटेजी बघितली. सो मला सांगा की आतापर्यंत कोणते कोणते माइलस्टोन आपण फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू न अचीव केलेला आहे, ठीक आहे. सो कागद आणि पेन मी लिहून घ्यायला सांगितलंय. त्यामध्ये काही कुणाला बोलायची गरज नाहीये. चॅटबॉक्स मध्ये पण नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. जर टाकत असाल तर उत्तम, पण ऍटलिस्ट तुमच्याजवळ या कागदावरती हे लिहून घ्यायचंय की आपले 2020 चे म्हणजे तुमचे 2020 चे काय काय माइलस्टोन अचीव झाले. म्हणजे जर लॉकडाऊनच्या आधी बऱ्याचशा लोकांचा काय होतो पोर्टफोलिओ 0 होता, पण आता काही लोकांचा 60,000 असेल, ती अचीवमेंट झाली, बरोबर. किंवा काही लोकांचं काय झालंय की डिप्रिशिएट झालं असेल तरी सुद्धा काही अडचण नाहीये. तुम्हाला स्टॉक मार्केटच्या बाबतीत काही नव्हतं, पण मी यावेळेला सगळं शिकलो, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केला, माझा अप्रोच वेगळा होता, तो मी काय केला इकडे आलेलो आहे. मी आता SIPचं महत्व मला कळालंय, मी SIP करायला चालू केलंय, ही काय झाली आपली अचीवमेंट झाली, राईट. सो तुम्ही लिहू शकता की तुमची अचीवमेंट काय आहे. येस, मी साधारणतः एक 5 मिनिटाचा वेळ देतोय. 5 मिनिटामध्ये पट 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 काय करा की 2020 मध्ये काय काय अचीवमेंट केल्या तुम्ही त्या नोट डाऊन करा. ओके, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन गणेश पाटील सर, 40% रिटर्न वाढले. ओके, पोर्टफोलिओ 3 लाख. वाव, ग्रेट. ओन कार विदाउट लोन, लर्न स्टॉक मार्केट, अर्न गुड अमाउंट फ्रॉम स्टॉक मार्केट. ओके, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन निलिमा मॅम. आय होप तुमचं उदाहरण महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्या काही लेडीज आहेत त्यांच्यासाठी आयडियल ठरेल. तुमच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन बऱ्याचशा ज्या लेडीज आहेत त्या त्यामध्ये पार्टिसिपेट करतील. येस, ओके, लॉस झालेला आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, इट हॅपन्स. 28% गेन झालेला आहे. ओके, कॉंग्रॅच्युलेशन संतोष सर. ओके, लॉस झालेला आहे. ओके अतुल, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. शेअर मार्केट लर्निंग करतोय. ओके, बिगिनर आहे, ठीक आहे. येस, फक्त आपल्या स्टॉक मार्केटच्या बाबतीतच नाही, ठीक आहे. तर काय करायचंय सगळीकडे आपल्याला चेक करायचंय. 2 महिन्यात 10,000 इन्व्हेस्ट केले होते, आज 34,000चा पोर्टफोलिओ आहे. अरे वा, गुड राहुल, कॉंग्रॅच्युलेशन. अबाउट एनिथिंग एनिथिंग तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही काय अचीव्ह केलं. येस, फॉर एक्झाम्पल माझ्यासारखं कोणी असेल तर माझं लग्न झालं, ही माझी अचिव्हमेंट आहे यावर्षी. येस, नंतर जी ग्रोथ मला एक्सपेक्टेड होती किंवा जितक्या लोकांपर्यंत मला शेअर मार्केटचं नॉलेज घेऊन जायचं होतं त्याच्यापेक्षा कितीतर पटीने जास्त या लॉकडाऊनमुळे किंवा ऑनलाईन पद्धतीने झालं. मला आपलं अँड्रॉइड ऍप करायचं होतं, ते झालेलं आहे, राईट. एनिथिंग एनिथिंग. येस, RD SIP स्टार्ट केली आहे, LIC स्टार्ट केली आहे. ओके अमोल सर, LIC अगेन. ओके, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. तर मेक शुअर करा जास्त नको. ओके, अरे गुड गुड, ठीक आहे. येस, व्हॉट इज युअर अचीवमेंट, कोणते कोणते माइलस्टोन अचीव्ह केलेले आहेत तुमच्या लाईफ मध्ये. येस,
ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, पोर्टफोलिओ कितीचा झालाय? पोर्टफोलिओ किती झालाय? सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न. ठीक आहे. पोर्टफोलिओ किती झाला आपला अमाऊंट मध्ये? ठीक आहे. आपले गोल कसे असले पाहिजेत, काय झालं असलं पाहिजे? तर ग्रेट, जॉब शिफ्ट केलाय. ओके. येस, पोर्टफोलिओ कितीचा झालेला आहे? थोडा फायदा, थोडा लॉस. ओके, 70,000. 13 लाख म्युच्युअल फंड, 2 लाख. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. भोसले साहेब 13 लाखापर्यंत पोहोचलेले आहे. ओके, 25,000 झालेलं आहे. ओके ग्रेट. 10 लाखापर्यंत पोहोचलाय. ओके, गुड, ऑसम. 8.5 लाख रुपये. ओके, ठीक आहे. काही लॉस मध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, 33,000. 18,000 प्रॉफिट इन स्विंग ट्रेडिंग. ओके, ऑप्शन लॉस. ओके, नो प्रॉब्लेम. अरे गुड. अबाउट टू 70 लाख. ऑसम. लवकरच अचीव होईल वाटतं तुमचं. गुड गुड, कॉंग्रॅच्युलेशन सर. ओके, ग्रेट ग्रेट. ठीक आहे. सो सगळे अचीवमेंट झालेले आहेत आपल्याला लिहून. ओके, येस. 300 रुपये लॉस. ओके, हॅपी लॉस आहे तो. 300 रुपये, राईट. ग्रेट. ओके, आता जस्ट सुरुवात केलेली आहे. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. अरे वा, ग्रेट महेश सर. स्विंग मधून मंथली 15% मंथली गेन झालेले आहेत लास्ट 2 मंथ मध्ये. ऑसम, खूप छान. ओके, ग्रेट. सो आता आपण काय करूया की आपले सगळे माइलस्टोन जे आहेत ते आपण सगळे नोट केलेले आहेत, राईट. आता आपण बघूया की आपल्या याच्यामध्ये, ठीक आहे, आपल्या याच्यामध्ये असे कोणते कोणते पेंडिंग टास्क आहेत म्हणजे 2020 मध्ये. ठीक आहे, तर सगळ्यात आधी एक गोष्ट मला अनाउन्स करायला आहे. आपलं माइलस्टोन काय माहितीये का 2020चा? सगळ्यांना मी कॉंग्रॅच्युलेट करतो, कारण का आपण सुरक्षित जिवंतपणे बसून 2021 मध्ये जाणार आहे. कारण की ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपण 2020 मध्ये अचीव केलेली आहे. एवढं सगळं झालेलं आहे, आपल्या दारापर्यंत कोरोना येऊन गेला तरी सुद्धा आपण काय आहे, सुरक्षित आहे, राईट. सो मला असं वाटतं की यासाठी सगळ्यांचं अभिनंदन करावं, कारण की या वर्षातली सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय असेल तर जिवंत राहणे, आणि ते आपण केलेली आहे, राईट. सो दॅट्स वाय सगळ्यांचं अभिनंदन. सो त्याचबरोबर आता आपण बघूया की आपले पेंडिंग टास्क काय आहेत, म्हणजे कुठली कुठली कामं आहेत जी आपली राहिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल मी माझ्या लाईफ बाबतीत सांगायचं झालं तर मला युट्यूब वरती काय करायचं होतं, वीकली सगळे व्हिडिओज टाकायचे होते ऍज पर प्लॅन. ठीक आहे, पण माझा एक ह्याचा प्रोजेक्ट चालू आहे. त्या प्रोजेक्टच्या कामामुळे मला काय झालं की हे काम होत नाहीये माझ्याकडून, किंवा मी करत नाहीये, ते पेंडिंग पडतं युट्यूब साठी. तर ठीक आहे, जे सबस्क्रायबर बेस करायचा होता किंवा काय करायचा होता त्यामध्ये मी काय आहे, लॅगिंग आहे, तुम्हाला पण माहिती असेल, राईट. सो हे माझ्याकडून काय आहे, पेंडिंग वर्क आहे, राईट. सो तुमच्याकडून काय काय पेंडिंग आहे, काय झालेलं आहे, म्हणजे एसआयपी आपण करतोय का रेग्युलर? म्हणजे बरेचसे लोक असे आहेत जे माझ्या बरोबर काय जून पासून किंवा मार्च पासून कनेक्टेड आहेत, राईट. सो त्यांची जी काही एसआयपी होती, म्हणजे मिनिमम 6,000 रुपीज पर मंथ आपण ठरवली होती, ती कम्प्लिटली झालीये का की नाही झालीये? सो हे थोडंसं चेक करा, आपले काय काय पेंडिंग काम आहेत, म्हणजे जे काही आपण स्वतःला प्रॉमिस केले होते ते आपण फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू न पुढे आलोय का? यस, चेक करा. येस, कुठले आहेत ते सांगू शकताय किंवा लिहू शकताय. लिहून घ्या पहिल्यांदा मोस्टली, नंतर चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस, पेंडिंग वर्क. ओके, एसआयपी नाही केली. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, इंट्राडेला सगळे पैसे टाकले. ओके, होऊ शकताय, सगळ्यांच्या बाबतीत होत आहे.
Yes. SIP from next month 4,000. Okay. Hello. Hello. हो, नेक्स्ट मीटिंग जी आहे ना, आयडी पाठवून देतो. येस. बॅक ऑफिस मधून कोणी आहे का? येस. ओके. गणेश केवारी सरांना लिंक आणि आयडी पाठवून द्या. टायमिंग मिस होत आहे. ओके. इन्व्हेस्टमेंट चालू केले. 1 तारखेपासून चालू करणार आहे SIP. 4 मंथ पुढच्या 4,000 पुढच्या महिन्यापासून. SIP नाही स्टार्ट केली. ओके, ठीक आहे. अजून काय असू शकतंय? ट्रेनिंगचे व्हिडिओ नाहीत बघितले. ओके, ऑथेंटिक आन्सर. गुड, ठीक आहे. येस. ओके, व्हॉट इज द पेंडिंग वर्क? अजून काय काय पेंडिंग आहे? येस. त्यामध्ये मित्रांनो आणखीन एक गोष्ट आपले फायनान्सच्या रिगार्डिंग नाहीये, पण एक अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून आणखीन एक गोष्ट आपण याच्यामध्ये ऍड करू शकतोय. जर आपल्याला म्हणजे माणसाला हॅपी राहायचं असेल, ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपल्या रिलेशनशिप सगळ्यात काय असल्या पाहिजेत? बॅलन्स्ड असायला पाहिजेत. राईट. ओके. सो रिलेशनशिप मध्ये काही अडचणी आली असेल किंवा कुणावरती राग झाला असेल, भांडण झालं असेल, असं काही घडलंय का ते पण नोट करून घ्या, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, त्या सगळ्याच्या ज्या काही फिलिंग्स, मूड्स वगैरे आहेत ना, त्यातून आपण काय करू शकतो, बाहेर पडू शकतो. राईट. सो अबाउट रिलेशनशिप, कोणावरती अँगर असेल, रिग्रेट असेल, पश्चाताप होत असेल कुठल्या डिसिजनचा, ओके, ते पण नोट करून घ्या. पेंडिंग वर्क मध्ये ते पण येणार आहे, कारण की त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफ वरती इथून पुढच्या डिसिजन वरती येणार आहे. त्यामुळे आपल्याला ते पण नोट करणं गरजेचं आहे. ऑप्शन सेलिंग अजून स्टार्ट केलं नाहीये. ओके. SIP कसं करायचे आणि कोणाकडे करायची? ओके, ठीक आहे. डीमॅट अकाउंट वरती करायची आपल्या. अजून स्विंग ट्रेडिंग चालू केलं नाहीये. भोसले सर. हॅलो. हा, बोला सर. याच्यामध्ये लिहिण्यासारखं नाहीये, पण बोलण्यासारखं भरपूर आहे. हो, ओके, ठीक आहे. मी फक्त तिघांना चान्स देईन, त्यापैकी पहिले तुम्ही आहात. आता हा कोरोनाचा काळ गेला. या कोरोनाच्या हा, बोला बोला सर, ऐकतोय. काळामध्ये खूप म्हणजे अशी भीती मनामध्ये अशी बसलेली होती ना, त्या भीतीच्या याच्यामुळे ना आवाज मला रिफ्लेक्ट होतो, त्याच्यामुळे मला बोलता येत नाहीये असं होतं. आय थिंक नेटवर्क कनेक्ट होते. ओके, भीती होती तिथपर्यंत होता. ठीक आहे, तुम्ही बोला कंटिन्यू. काही अडचण आली तर मी थांबवतो. ओके ओके. तर भीतीमुळे ना असा माणूस म्हणजे ठीक आहे. आता झालं असं होतं की छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे असं गळा खरखर होणे किंवा सर्दी वगैरे होणं आपल्याकडे तो काढा जास्त झाला. भोसले सर, सॉरी मी तुम्हाला थांबवतोय. फक्त त्या भीतीमुळे तो काढा तेव्हापासून तो काढा पिल्यापासून. भोसले सर, तुमचा आवाज जो आहे हा ब्रेक होतोय सारखा सारखा, त्यामुळे सॉरी मी तुम्हाला थांबवतोय. ओके, सो अनम्यूट करा किंवा तुमचं जे काही बोलणं आहे रेकॉर्ड करून आपल्या ग्रुपवरती पाठवलं तरी सुद्धा चालेल, मी ऐकेन ते. ठीक आहे. येस, तुषार चौगुले सर बोलू शकताय, मनोज सर बोलू शकताय अनम्यूट करून. येस, ओके. येस, मनोज जी बोलू शकताय. हॅलो. हा, हॅलो, आवाज येतो सर? हा, येतोय येतोय, क्लिअर आहे. सर, मला तुम्ही जी SIP सांगितली समजलं मला ते, पण माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, तर ते मी 10,000 रुपयाच्या SIP प्रमाणे एकदमच इन्व्हेस्ट केले तर चालतील का? काही SIPच केली पाहिजे?
एसआयपी मोस्टली एसआयपी कशी आहे की मंथली करायची असेल तर लमसम पण करू शकताय, काही अडचण नाहीये. पण लमसम अशी अमाऊंट करा जी तुम्हाला लागणार नाहीये लगेच. नाहीतर असं होतं की लमसम आपण इन्व्हेस्ट करतो आणि लगेच आपल्याला ती अमाऊंट लागते, असं होऊ शकतं. ठीक आहे. आपलं फायनान्शियल पोटेन्शियल जोपर्यंत अचीव्ह होत नाही तोपर्यंत अमाऊंट काढायची नाही, हे लक्षात घ्या. त्यानुसार ते अमाऊंट टाका. कारण आता मला लवकर लागणार नाही पैसे, असं समजा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत, ओके, पण ते एसआयपी प्रमाणे मला टाकायचे आहेत, पण ते एकदम टाकणार आहे. अच्छा, ठीक आहे, चालेल. एक काम करतो, तुम्ही काय करा, झाल्यानंतर मला कॉल करा, आपण डिटेल मध्ये बोलू त्याच्यावर. ठीक आहे, थँक्यू. ओके, नो प्रॉब्लेम. येस, ओके. ओके, ग्रेट. सो ऑलमोस्ट सगळे झालेले आहेत. ठीक आहे, काही स्टॉक मार्केट साठी जॉब सोडू वाटतोय. ठीक आहे, अजून लगेच नका करू. कन्सिस्टंट इन्कम आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर फ्युचर ऑप्शन बद्दल सांगा. ओके, सो आज काहीही सांगणार नाही. ठीक आहे, मी सुरुवातीलाच सांगितलंय. ओके, ग्रेट, थँक्यू प्रभू सर. ठीक आहे, सो आता आपण पेंडिंग वर्क बघितले, कुठले कुठले आहेत, काय आहेत, त्याचा इम्पॅक्ट काय आहे आपल्यावरती. मे बी वेगवेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे जसं की मी बऱ्याच वेळेला वेबिनार मध्ये सांगतो की सुरुवातीला मी ट्रेडिंग चालू केलं होतं त्यावेळेला काही बरेचसे चुकीचे इनपुट होते, त्यामुळे भीती वाटायची. म्हणजे हा इम्पॅक्ट होता की ट्रेड प्रॉफिट मध्ये असेल तरी सुद्धा भीती वाटायची. का? लगेच बुक करू वाटायचा. का? तर आहे ते पैसे जायला नको. म्हणजे लॉंग रॅली घ्यायचा वगैरे होत नव्हतं. त्यामुळे माझा रिस्क रिवॉर्ड मॅच होत नव्हता आणि त्यामुळे काय होतं, अगेन मी लॉस मध्ये जात होतो, जरी माझा स्टडी बरोबर असेल तरी सुद्धा. असा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे हा आपल्यावरती काय आहे का, हा चेक करा सगळीकडून. जे काही लॉस झालेले आहेत त्याच्यामधून. ठीक आहे, लॉसेस झाले त्यावेळेला आपल्याकडे नॉलेज कमी होतं, स्किल कमी होतं. याचं आपलं ओपिनियन जे आहे आपण मागून काढून पुढे कुठे ठेवलंय का आपल्या आयुष्यामध्ये ते चेक करा. म्हणजे जर ज्याला खूप जास्त लॉस झालेले आहेत ना, तर तो नेहमी फिअर ऑफ फेल्युअर या रोगाचा काय होतोय, बळी पडतोय. आणि पुढचे सगळे ट्रेड जे असतील किंवा इन्व्हेस्टमेंट असेल तर तो काय करतो, प्रत्येक वेळेला त्याच पद्धतीने बघायचा प्रयत्न करतोय. राईट. सो असे काही डिसिजन आपण आपल्या आयुष्यात घेतलेत का ते चेक करा. ठीक आहे, सो चेक करा त्याच्या बाबतीत. काही लोक असे असतील की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात केली, ठीक आहे, आणि कोणाच्या तर कॉलच्या माध्यमातून किंवा बाकीच्या ठिकाणून सुरुवात केली आणि लॉस झाला. त्यानंतर निर्णय काय घेतला की शेअर मार्केटमध्ये आपल्याला कामच करायचं नाही. ओके, असा पण काही निर्णय असू शकतो तुमच्या आयुष्यात. असं काही घडलंय का बघा. यस, आलोक इंडस्ट्रीज. ओके, रेड कॅन्डल बघितली की जीव घाबरतोय. ओके, ठीक आहे. ट्रेडिंग मध्ये थोडे पैसे वाढले की लगेच काढावेसे वाटतात, कारण उद्या खाली येऊ शकतो या भीतीनं. बरोबर, अशा पण काही फिलिंग्स आलेल्या आहेत आपल्याकडे, कारण की या फेल्युअरच्या फिलिंग्स आहेत. बरोबर आहे का? ठीक आहे, या फिलिंग लाईफ टाइम आपण घेऊन कॅरी करणार नाहीये. बऱ्याच वेळेला मी बघितलंय बरेचसे लोक काय करतात, जुना एक्सपिरियन्स किंवा जे फेल्युअर आलेलं आहे ना ते पकडून ठेवतात आणि ते पकडून ठेवून आहे ना पुढे यायचा प्रयत्न करतात. त्यावेळेला पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांना फ्रीडम राहत नाहीये किंवा त्यांची जी काही अॅक्युरेसी आहे ती बिल्टअप होत नाही किंवा त्यांना रिस्क रिवॉर्ड जो आहे तो मिळत नाहीये. राईट. सो या सगळ्या गोष्टी जर असतील तर त्या सगळ्या नोट करून ठेवा आणि त्या सगळ्या आपण काय करणार आहे, इथंच सोडून जाणार आहे. 2020 मध्येच सोडून जाणार आहे आणि 2021 मध्ये फ्रेश न्यू बॉर्न बेबी जसा असतोय, ठीक आहे, तसा आपण काय करणार आहे, तयार करणार आहे. चुकीचे संस्कार आपल्यावरती काय झालेत का चेक करा, ऍज अ ट्रेडिंग सेटअप मध्ये किंवा इन्व्हेस्टमेंट सेटअप मध्ये. राईट. चुकीचे संस्कार जे आहेत ते 2020 मध्ये आपल्याला काय करायचे, सोडायचे. ओके, ग्रेट ग्रेट. अजून काही असतील तर आपण इथं डिस्कशन करू शकतोय. तुम्ही मला सांगू शकता चॅटबॉक्स मध्ये. टिप्स घेतल्या होत्या त्यामुळे, ओके, न्यूज मुळे, ठीक आहे. ओके, यस. अजून काही कोणाला शेअर करायचं असेल तर ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये आपण किती लोकांनी सिरियसली, ठीक आहे, सो आपल्याला पहिल्यापासून माहित आहे एसआयपी वगैरे केली पाहिजे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण बघितलं होतं काय की एसआयपी करणं गरजेचं आहे मंथली किंवा या पद्धतीने करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये आपण करत नाहीये. ठीक आहे, असं वाटतंय का, किती लोकांना वाटतं की ही एसआयपी वगैरे करणं किंवा हे करणं, मला असं वाटत नाही की होऊ शकतंय किंवा याच्यामध्ये काहीतरी आपण काय केलं पाहिजे वगैरे.
आणखीन थोडेसे याच्यामध्ये वर्कशॉप असतील किंवा काही अवेअरनेस प्रोग्राम असतील, इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्राम असे काही घेणं गरजेचं आहे का? तुम्हाला वाटतंय का की जेणेकरून आपण काहीतरी याच्यामध्ये मॉड्यूल किंवा काही ना काहीतरी याच्यामध्ये ऍक्शन घेऊन ते सॉर्ट आउट करूया? अबाउट द SIP. स्टॉकच्या प्रेमात पडू नका दीपक सर, ठीक आहे. स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला जायचं आहे, स्टॉक सिलेक्शन आपण शिकलोय त्यानुसारच जायचं आहे. ठीक आहे, चालेल. याच्यावरती काही करता येतंय हे थोडंसं मी बघतो आणि तुम्हाला कम्युनिकेट करतो, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कम्युनिकेट करतो, जेणेकरून सगळ्यांचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो आपला काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. आपल्याला काय टार्गेट आहे तर 2032 पर्यंत, ठीक आहे, 2032 पर्यंत सगळ्यांचा कमीत कमी 1 करोडचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे, ठीक आहे. याच्यासाठी काय काय करायला लागतंय तेवढं सगळ्या ऍक्शन ज्या आहेत त्या आपण इथं घेणार, राईट? ओके, ग्रेट. सो आता आपण पुढे जाऊया आणि याच्यामध्ये जसं की आता आपण बघितलं, ठीक आहे, की अजूनही आपण काय करतोय, वर्किंग फॉर मनी. आपण पैशासाठी काम करतोय का पैसा आपल्यासाठी काम करतोय? तुम्हाला काय वाटतंय? ठीक आहे, आता कोणत्या स्टेटला आहे? बरेचसे लोक जुने पण आहेत जे मला 1-2 वर्षापासून ओळखतात, ठीक आहे, त्यांना पण हा क्वेश्चन आहे. सो मला सांगा, तुम्ही पैशासाठी 100% काम करताय का, की पैसा आता तुमच्यासाठी 10% तरी काम करायला चालू केलेलं आहे? ठीक आहे, म्हणजे समजा माझं उत्पन्न समजा 50,000 रुपये आहे, पण मी आता जे काही पैसे इन्व्हेस्ट केले त्यामुळे मला 10,000 रुपये येतात, तर माझे 20% पैसे माझ्यासाठी काय करतात, काम करतायत. अजून मी काय करतोय, 80% पैशासाठी काम करतोय, राईट? सो हा जो रेशो आहे तो पर्सेंटेज मध्ये सांगा, तुमच्यासाठी किती पर्सेंट पैसे काम करतायत? म्हणजे अजून तुम्ही पैशासाठी काम करत असाल तर 0 टाईप करा, कम्प्लिटली पैशासाठी काम करताय तर 0, आणि आता तुमच्यासाठी समजा 10%, 20%, 5%, 2%, 1%, 0.5 जरी असेल तरी सुद्धा सांगा, चालेल, काही अडचण नाही. तुमच्यासाठी पैशानं काम करणं गरजेचं आहे. ती स्टेज येणं आपल्याजवळ इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत हे घडणार नाही, राईट? आणि वॉरेन बुफेट काय म्हणतो, की जो असा व्यक्ती जो आपण झोपल्यानंतर पैसे ज्याला मिळत नाहीत त्याला मरेपर्यंत काम करावं लागतं, राईट? सो आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे, राईट? सो पहिल्यांदा आपल्याला इथं स्ट्रक्चराइज, ठीक आहे, पॅसिव्ह इन्कम जर अर्निंग पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट SIP गरजेची आहे, जी आपल्याला आत्ता 0.5% का असेना तरी सुद्धा ओके, 0.5% का असेना ओके आहे, जी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करेल, ठीक आहे. सो नॉर्मली 4 पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या आपण नेहमी बोलतो, ठीक आहे. सो त्यातील पहिली कुठली आहे, तर पहिली आहे आपण स्टॉक मार्केट मधले बघितलेले आहे, रिअल इस्टेट, गोल्ड, ठीक आहे. कुठले कुठले बघितले आपण? रिअल इस्टेट, गोल्ड, येस, कोण सांगेल मला? स्टॉक मार्केट, या 3 तर आहेत, आणि लास्ट कुठली राहिलेली आहे? येस, चॅट बॉक्स मध्ये सांगा अजून कोणती राहिली. फायनान्शियल प्रोडक्ट आपण कन्सिडर करू शकतोय, पण फायनान्शियल प्रोडक्टच्या ऐवजी, ठीक आहे, फायनान्शियल प्रोडक्टच्या ऐवजी आपल्याला करन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कशामध्ये? करन्सी, ठीक आहे. आता करन्सी काय आहे काय नाहीये, फॉर एक्झाम्पल क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन वगैरे जे आहे त्याच्या बाबतीत, ठीक आहे. सो याच्या बाबतीत अजून आपण जास्त काही बोललो नाहीये, पण नॉर्मली पहिल्यांदा आपले हे बेसिक 3 झाल्या पाहिजेत, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, करन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायची आहे, कारण की ही करन्सी पण काय आहे तितकीच इम्पॉर्टंट आहे. याच्याबरोबर या 4 गोष्टी मी परत एकदा सांगतो, कुठल्या कुठल्या 4 गोष्टी. तर पहिली स्टॉक मार्केट, गोल्ड, ठीक आहे, त्यानंतर रिअल इस्टेट, रिअल इस्टेट पण आपल्यासाठी पैसा याचं काम करू शकतो, आणि करन्सी पण, ठीक आहे. सो या पद्धतीने आपल्याला काय करायचं, हे इन्व्हेस्टमेंट करायचे ज्यासाठी पैसे आपल्यासाठी काम करायला सुरुवात करतील, ठीक आहे. सो थोडेफार अमाऊंट असू दे, कितीही अमाऊंट असू दे, अमाऊंट छोटी आहे मोठी आहे काही फरक पडत नाही. मित्रांनो, मी माझा एक किस्सा सांगतो. ज्यावेळेला कन्सल्टिंग चालू होतं त्यावेळेला एक मित्र आला होता ज्याने म्युच्युअल फंडची डिस्ट्रीब्युशन घेतली होती. आता मी त्याला कसं नाही म्हणायचं म्हणून साधारणतः त्यावेळेला एक 5,000 रुपयाची SIP चालू केली होती, आणि ती SIP आज तागायत जर बघितली, ठीक आहे, सो एवढे दिवस झाले जवळपास ती 5.5 लाखाच्या आसपास आता पोहोचलेली आहे. मला वाटलं पण नव्हतं की इतकं होऊ शकतंय, ठीक आहे. कसा काळ गेला काय गेला मला काही माहित नाहीये, मी जास्त काही बघितलं पण नाहीये, पण ती SIP जी आहे ती कंटिन्यू करत गेलो, हळूहळू इतकी अमाऊंट जमली.
राईट. सो तुमच्या बाबतीत पण हे घडू शकतं. तुम्ही काय करा, SIP ऍटलिस्ट कुठल्याही याच्यामध्ये स्टॉकमध्ये करायचे आपल्याला, म्युच्युअल फंड आपल्यासाठी ऑप्शनच नाहीये. सो स्टॉक मध्ये करणं गरजेचं आहे, तर आपला काय होईल, पोर्टफोलिओ जो आहे तो रेज व्हायला चालू होईल. राईट. सो त्यानंतर आपण काही रिव्ह्यू घेऊया आपला जो काही बिझनेस आहे. मी असं म्हणतो की शेअर मार्केट किंवा ट्रेडिंग इज अ हॅपी बिझनेस. राईट. सो मला थोडंसं इव्हॅल्युएट करायचं आहे की अबाउट दिस आपण आता सध्या कुठं आहे, म्हणजे 2020 मध्ये आपण काय काय अचीव्ह केलेलं आहे, कुठंपर्यंत आलेलो आहे, किंवा काय काय एक्सपेक्टेड आहे. आणि ते सगळं जर नसेल झालं किंवा त्याच्या बाबतीत आपण काही प्लॅन केलं नाही, विचार केला नाही, तर आपण काय करू शकतो 2020 मध्ये या सगळ्या गोष्टी काय करू शकतोय, विचार करू शकतोय. राईट. सो जसं की मी म्हणतो हा हॅपी बिझनेस आहे. या हॅपी बिझनेस मध्ये आपल्याला काय की सॅटर्डे संडे हॉलिडे आहे, त्या हॉलिडेज आपण सगळ्यात जास्त टाइम फ्रीडम आपण एन्जॉय करतोय का, ठीक आहे. हॉलिडे ऍज पर चॉईस घेता येत आहेत का, म्हणजे आपल्याला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला काम करायचं, पाहिजे नको आहे त्यावेळेला लॅपटॉप बंद, काम बंद, ठीक आहे. बॉसची कुठल्याही हे नाहीये, कोणाला आपल्याला विचारावं लागत नाही शेअर घ्यायचा नाही घ्यायचा, ठीक आहे. कुठूनही काम करता येतं. जसं की मी ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावर बसून काय करतो, वेबिनार पण घेतो, बऱ्याचशा ठिकाणी बसून मी ट्रेडिंग पण करतो. कुठूनही काम करता येतंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, रिटायर्ड यंग व्हायचं, ठीक आहे. याचा बेनिफिट घ्यायला तुम्ही सुरुवात केली आहे का, किती पर्सेंट याचा बेनिफिट घेताय तुम्ही आउट ऑफ 100, मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. येस. अबाउट टाइम फ्रीडम, या हॅपी बिझनेसचा टाइम फ्रीडम तुम्ही एन्जॉय करायला चालू केलंय का. आय नो काही लोक फुल टाइम मध्ये पण आलेले आहेत, काही लोक पार्ट टाइम मध्ये पण बघतायत, पण दोन्ही पण गोष्टींना आपण याच्यामध्ये काही घेतलंय का, थोडंफार किती पर्सेंटेज मध्ये घेतलंय, 10% एन्जॉय करतोय, 20% करतोय, 50% करतोय. येस, फुल टाइम. ओके, स्टार्ट केले. ओके, ग्रेट ग्रेट, ऑसम. सो त्याचबरोबर आणखीन जॉब करत करत बघतोय. ओके, नो प्रॉब्लेम. त्याचबरोबर आपण अर्निंगच्या बाबतीत दोन्ही बाजूने बघितलं, अप्पर साईडला पण प्रॉफिट कमवू शकतोय, लोअर साईडला पण प्रॉफिट कमवू शकतोय, ठीक आहे. उधारी कॅश वगैरे काही भानगड नाहीये, त्याचा एक बेनिफिट आहे. एंट्री एक्झिट आपल्याला पाहिजे त्यावेळेला करू शकतोय. राईट. त्यानंतर युनिफॉर्म वगैरे नाहीये. नॉर्मली तुम्ही मला बघितलं असेल, मी कधीही ब्लेझर विझर काही घालून फिरत नाही, फक्त टी शर्ट वरती असतोय आणि या टी शर्ट वरती कुठूनही काम चालू शकतंय. राईट. सो हा पण बेनिफिट आहे आपल्याला. युनिफॉर्म घालायला लागत नाहीये ब्लेझरचे किंवा याची काही गरज नाहीये. हे सगळे बेनिफिट आपण घ्यायला सुरुवात केली आहे. येस. ओके, ग्रेट ग्रेट. सो आता आपण बघतोय की अर्निंगच्या ज्या काही मेथड आहेत त्यामध्ये आपण लास्ट टाइम बघितलं होतं एम्प्लॉय म्हणून अर्निंग करू शकतोय. म्हणजे आपण काय करू शकतोय की पहिल्यांदा बघितलं ऍज अ जॉब, ठीक आहे. तो सगळ्यांना आता लगेच पॉसिबल होत नाहीये, आय नो, फुल टाइम देणं. पण आपण काय करतोय, अर्निंग एम्प्लॉय पासून करतोय. त्याचबरोबर सेल्फ एम्प्लॉयमेंट पण आपलं अर्निंग चालू आहे, ट्रेडिंग वगैरे, ऍज अ बिझनेसमन, ठीक आहे. हे आणि ऍज अ इन्व्हेस्टर. सो नॉर्मली आपण बघितलं होतं की याच्यामध्ये 90% जे काही संपत्ती आहे ती या बाजूला आहे आणि 10% संपत्ती कोणती आहे, तर एम्प्लॉय आणि सेल्फ सर्व्हिस याकडे आहे, ठीक आहे. पण 90% जनता इकडे आहे आणि 10% जनता कुठे आहे, तर इकडे आहे. आपली मे बी सुरुवात इथून चालू होईल, पण आपल्याला काय करायचं आहे, तर एक इन्व्हेस्टर म्हणून बिल्टअप व्हायचं आहे, किंवा आपल्याला एक ट्रेडर म्हटलं तर आपण सेल्फ एम्प्लॉईड झालो, पण ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून पुढच्या लाईफ मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुढे जायचंय. राईट. सो मी ओव्हरऑल फक्त आउटलुक देतोय, याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे असं मी कन्सिडर करतो, ठीक आहे. आणि जो आपण फायनान्शियल प्लॅन बघितला होता 40-30-30, ओके. तर यामध्ये 30% आपल्याला काय करायचे, इन्व्हेस्ट करायचे होते म्युच्युअल फंड किंवा इक्विटी मध्ये. 30% मधले 15% आपल्याला काय करायचे, ऍज अ लोन म्हणून इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि 15% ऍज अ पर्सनल इन्व्हेस्टमेंट वरती आपल्याला करायचे, ठीक आहे. त्याचबरोबर ओके, आपण इम्प्रुव्हमेंट साठी काही वेळ देतोय का, याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. की आपण आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीनेच काम चालू आहे, की आपण खूप बिझी आहे, हे जे काय आहे हा चष्मा घालून प्रत्येक गोष्टीकडे बघतोय की मी खूप बिझी आहे, माझा वेळ नाहीये, मला नवीन काहीतरी शिकायला वेळ नाहीये. राईट. या पद्धतीने आपण जातोय का, जेणेकरून आपल्याकडून खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या वर्षामध्ये गेलेल्या आहेत, हे पण चेक करूया, ठीक आहे. आणि यामध्ये आपल्याला स्मार्ट वर्क जे आहे, ठीक आहे, ते करायचं आहे. राईट. सो आता आपण बघूया की हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आउटलुक घेतल्या, तर आपल्याला
2021 कशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे, राईट. सो आता हा डिझाईन करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, तर पहिली गोष्ट आपल्याला यामध्ये डिझाईन करताना काय करणं गरजेचं आहे, तर ऍज पर म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने करा. ओके. सो पहिल्यांदा मी काय करतो, एक रफली एक डिझाईन करूया, माइलस्टोन काही डिझाईन करूया, ज्याच्यामध्ये आपण बघूया की आपलं फायनान्शियली काय असेल, त्यानंतर ऍज अ पर्सनल सॅटिस्फॅक्शन. फॉर एक्झाम्पल फायनान्शियली बघायला गेलं तर कार घेणं काय आहे की डिप्रेसिंग ऍसेट आहे, म्हणजे ती आपल्याला काय करणार आहे, आपल्या पोर्टफोलिओ पर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. पण कार घेणं आपल्याला काय वाटतं, खूप जवळचं वाटतंय किंवा घेतली पाहिजे असं वाटतंय. किंवा फ्लॅट असेल, फ्लॅटच्या बाबतीत पण आपण इमोशनल म्हणतो की आपल्याला घर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तसं ऍज अ फ्लॅट घेणं तर ही लायबिलिटी आहे, असेट नाहीये, पण आपल्याला ही घेणं गरजेचं आहे. हे पर्सनल पोटेन्शियल पण आपल्याजवळ असलं पाहिजे. त्याचबरोबर आपला जो काही फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू न पोर्टफोलिओ ग्रो करणं आहे ते पण आपल्याजवळ असायला पाहिजे, राईट. आता या सगळ्या अस्पेक्ट मध्ये आपण कशा पद्धतीनं आपला पोर्टफोलिओ जो आहे हा बिल्डअप करणार आहे, किंवा आपण आपल्या फायनान्शियल फ्रीडम कडे कशा पद्धतीनं आपण डिझाईन करणार आहे त्याच्या बाबतीत आपण आता स्टार्ट करूया. आता मी सगळ्या गोष्टी का सांगितल्या, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं SWP बाबतीत, किंवा SWP तुम्हाला एकच कारण होतं सांगायचं की ज्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला फायनान्शियली फ्री होणं किती गरजेचं आहे. ठीक आहे. मे बी बऱ्याचशा वेळेला असं होईल की वन टाइम तुम्ही फायनान्शियल फ्री झाला तर इथून पुढच्या पिढ्यानपिढ्या काय होईल, ती फायनान्शियल फ्रीडम जे आहे ते मेंटेन राहू शकतं, राईट. जसं की एखाद्या राजाच्या बाबतीत होतं, एक राजा झाला तर तो काय होतो की नंतर त्याला प्रत्येक ह्याच्यामधून, ठीक आहे, काय होतं, रॉयल्टी मिळत जाते किंवा बाकी बऱ्याचशा गोष्टी त्यांना मिळत जातात. तशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काही राज्य आहे हे वन टाइम एस्टॅब्लिश करायचं आहे. याने काय होईल, तर आपली पुढची पिढी आहे त्यांना तू इंजिनियरच हो, तू डॉक्टरच हो, तू हा हेच कर, तू तेच कर, म्हणून आपल्याला पण प्रेशराईज करावं लागणार नाही. का तर आपण ऑलरेडी वेल सेटल्ड असेल, फायनान्शियली काय असेल, स्ट्रॉंग असेल. आणि जर आपण फायनान्शियली स्ट्रॉंग असेल तरच आपण काय करू शकतोय, जर इन केस समाजाला आपली गरज पडली, कुठेही काही झाली तर आपण काय करू शकतोय, त्यांना मदत करू शकतोय, राईट. सो सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की पहिल्यांदा आपण आपल्या पायावरती उभं राहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काय करू शकतोय, उभं करू शकतोय. सो सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो आपल्याला फायनान्शियली ग्रो करायचा असेल तर कशा पद्धतीने ग्रो करणार आहे. ओके. जर तुम्ही माझ्याबरोबर एक्सेल शीट वरती करत असाल तर उत्तम, किंवा कागद आणि पेन घ्या आणि 1 बाय 1, ठीक आहे. सो या 2020 मध्ये पहिल्यांदा कागदावरती रॅन्डमली लिहून टाका की 3 मिनिटं कंटिन्यू विचार करायचा नाही, पेन थांबवायचं नाही, जे काय डोक्यात येते, मला हे पाहिजे, हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे होईल नाही होईल माहिती नाहीये, ठीक आहे, पण रॅन्डमली लिहायला चालू करा. ओके. जे काय हवं आहे नको आहे ते सगळं काय करा, लिहा. ठीक आहे. सो काही पॉइंट आहेत मी सांगतो, तुम्ही जसं जसं लिहायला चालू करा आतापासून. ठीक आहे. सो मी काही पॉइंट आहेत ते पण सांगेन मध्ये मध्ये. ओके. सो अबाउट अर्निंग असेल, अबाउट एनिथिंग असेल, तुम्हाला जे काही अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही सगळं करू शकता. येस. 3 मिनिटं तुमचा पेन जो आहे हा थांबला नाही पाहिजे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. ठीक आहे. काही पॉइंट तुम्हाला सुचवायचे असतील तर चॅटबॉक्स मध्ये टाकू शकताय. अबाउट शेअरिंग. सो अबाउट अर्निंग काय असेल, डिसेंबर 2020 पर्यंत तुमचं अर्निंग काय असेल, 2021 पर्यंत. ओके. हे टाकू शकताय. अबाउट ट्रिप टाकू शकताय. तुम्हाला कोणत्या कोणत्या ट्रिप अचीव्ह करायच्या आहेत किंवा फिरायला जायचं आहे, इंडियन असतील, डोमेस्टिक और इंटरनॅशनल दोन्ही पण. अजून काही तुमच्या हॅपीनेस साठी तुम्हाला आवडत असेल ते करू शकताय. येस. कार घ्यायची असेल, बाईक घ्यायची असेल, तुम्ही तुमच्या कामाचे तास कमी करू शकताय. म्हणजे मला डेली फक्त 5च तास काम करायचं आहे, या पद्धतीनं. कोणाचं लोन असेल तर आपण लोन डिझाईन करू शकतो की लोन मला काही करून या इथपर्यंत मला काय करायचं आहे, नील करायचं आहे, ते असू शकतंय. आपल्याला आता एकाच स्ट्रीम मधून अर्निंग मिळते तर कमीत कमी 2-3 स्ट्रीम असल्या पाहिजेत. जसं की मी आज इंट्राडे मधून फक्त अर्निंग करतोय तर मला स्विंग मधून पण अर्निंग झालं पाहिजे, किंवा मी स्विंग मध्ये करतोय तर मला इंट्राडे मधून पण अर्निंग झालं पाहिजे, ऑप्शन सेलिंग मधून झालं पाहिजे, किंवा व्हॉट एव्हर एनिथिंग एल्स. ओके.
आणखीन काही विचित्र काही असेल तरी सुद्धा तुम्ही टाकू शकताय. ओके, लॅपटॉप घ्यायचा आहे, बुलेट घ्यायचे आहे. ओके गुड. 4 व्हीलर घ्यायचे आहे, फुल टाइम शेअर मार्केटमध्ये जायचं आहे. ओके गुड. नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे. ओके व्हेरी गुड. ठीक आहे, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही लिहू शकताय. तुम्हाला काही पॉईंट बाकीच्यांना सुचवायचे असतील तर करू शकताय. जसं की मला या वर्षामध्ये जास्तीत जास्त ट्रिप ऑर्गनाईज करायच्या आहेत. मी साधारणतः 25 ट्रिप्स या पूर्ण वर्षामध्ये करणार आहे असं मी ठरवतोय. आणखीन शेअर मार्केटचं नॉलेज घ्यायचं आहे. ओके गुड. प्रोला ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके गुड. येस. ओके ठीक आहे. सो 1 मिनिट घ्या आणि तुम्ही जे काही लिहिलेलं आहे जर वरती आधी कोणी पोस्ट केलं नसेल तर फक्त चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, म्हणजे मी बाकी त्यांना सांगेन. ठीक आहे. पोर्टफोलिओ इन्क्रीज करायचा आहे प्रॉफिट शेअर्स मध्ये. ओके, अजून भरपूर शिकायचं आहे. ओके गुड. ठीक आहे, अजून काय आहे जे तुम्हाला अकम्प्लिश करायचं आहे. ओके चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकताय तुम्हाला जे काही करायचं आहे ते. ऑप्शन शिकायचं आहे. ओके ऑप्शन सेलिंग वरती मास्टरी मिळवायची आहे. ओके यस. ओके ठीक आहे आशीर्वाद सर. हाऊस परचेस करायचा आहे, अवेंजर बाईक परचेस करायची आहे, फॅमिलीला घेऊन फिरायला जायचं आहे. ओके, इन्व्हेस्टमेंट वाढवायचे आहे, पोर्टफोलिओ वाढवायचा आहे. ओके गुड. करन्सी शिकायची आहे. ओके ओके. जॉब क्विट करून अल्टरनेटिव्ह ऑप्शन बघायचं आहे. होम लोन क्लिअर करायचा आहे. ओके ग्रेट. मार्केटला अजून समजून घ्यायचं आहे. ओके ग्रेट ग्रेट ग्रेट. ठीक आहे. सो आता आपण हे जे काही लिहिलेलं आहे, ठीक आहे, गोल जे काही आहेत. ओके 20 लाख लोन नील करायचं आहे, प्लास्टिक इंडस्ट्री प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आहे आणि स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे. ओके सो आता हे जे काही आपले गोल्स आहेत हे आपण काय करूया सगळे, ठीक आहे, जेवढे लिहिलेले आहेत त्यामध्ये काय करू पहिल्यांदा डिवाइड करून घेऊया. ठीक आहे. सो पहिल्यांदा डिवाइड करताना आपण चेक करू जे काही गोल आहे, ठीक आहे, हे स्मार्ट आहे का आपल्याला बघायचं. म्हणजे स्मार्ट म्हणजे कसं तर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बॉन्ड. ठीक आहे, मी परत इथे सांगतो स्मार्ट आहे का हे चेक करा. गोल जे आहे हे नेहमी कसं असलं पाहिजे स्मार्ट असलं पाहिजे. स्मार्ट असेल तरच आपण काय करू शकतो अचीव करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही ट्रेनच्या स्टेशनवरती गेला आणि तिथं सांगितलं मला तिकीट द्या, ते म्हटलं कुठलं द्यायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही सांगितलं कुठलं पण द्या, तर तो तिकीट देणार आहे का नाही. त्याच पद्धतीनं गोल सेटिंग असेल किंवा विजन सेटिंग मध्ये काय केलं जातं प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करायचे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बॉन्ड या 4 ते 5 फॅक्टर मध्ये बसते का चेक करा. फॉर एक्झाम्पल मला स्ट्रॉंग पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे असं सांगितलंय कोणीतरी. ओके सो यामध्ये स्ट्रॉंगचा अर्थ काय म्हणजे काही लोकांसाठी 5 लाख पण स्ट्रॉंग अमाऊंट आहे, बरोबर आहे का. ठीक आहे, आणि काही लोकांसाठी 5 करोड पण
ठीक आहे, ओके, अजून मला बिल्टअप करायचं आहे, ऑलरेडी मी 5 करोडला आहे, असे पण आहेत. ठीक आहे, त्यामुळे तुमचे जे काही गोल आहे हे स्पेसिफिक आहे का हे चेक करा. पहिल्यांदा काय करायचंय, स्पेसिफिक आहे का, राईट. त्यानंतर स्पेसिफिक मिजरेबल आहे का, म्हणजे मोजता येते का नंबर्स मध्ये. त्यानंतर अचिवेबल आहे का, खरोखर हे रिअलिस्टिक आहे का, एका वर्षामध्ये आपल्याला हे मिळू शकतंय का तुमच्या याच्यानुसार. म्हणजे काही लोकांना असं असेल की एका वर्षामध्ये मला याच्यामधून ठीक आहे 10 लाख रुपये मिळू शकतात, हे मला असं बिलीफ वाटतंय की 10 लाख रुपये मिळू शकतात, ओके, अचिवेबल आहे. काही लोकांना असं वाटेल की नाही, मला 10 लाखापेक्षा काय होईल, 10 लाख म्हणजे खूप मोठे होतात, खूप शक्य नाहीये मला असं वाटतं माझ्या ब्रेनच्या माइंडसेट नुसार. हा 2-3 लाख रुपये मिळाले, ओके. तर ते तुमच्या माइंडसेट नुसार अचिवेबल आहे का हे चेक करा. कोणाला दाखवण्यासाठी, कोणाला इम्प्रेस करण्यासाठी किंवा याच्यासाठी काही करू नका, स्वतःसाठी करा. ठीक आहे, स्वतःसाठी करा. आज पर सगळ्यात प्रत्येक वेळेला आपण काय सांगतो की स्वतःसाठी ट्रेडिंग करायचंय, कुणाला स्क्रीनशॉट दाखवण्यासाठी किंवा याच्यासाठी नाही. तर याच पद्धतीने इथं काय करायचं, स्वतःसाठी करायचं. ठीक आहे, त्यानंतर रिअलिस्टिक आहे का. फॉर एक्झाम्पल कोणाचं गोल असं असेल, वेगळं काहीतरी असेल, तर बरोबर ते रिअल आहे का हे चेक करा. आणि त्याचा टाइम बॉन्ड काय आहे. टाइम बॉन्ड म्हणजे काय, 2021 पर्यंत आपण घेतोय सध्या. ठीक आहे, तर एखादी गोष्ट लेट होऊ शकते, तर तिथं त्याच्यासमोर तुम्हाला लिहायचंय काय की कधीपर्यंत होणार आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं मी काय करतोय की जानेवारी पासून, ठीक आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, डिसेंबर पर्यंत घेतलं. ठीक आहे, कोणत्या महिन्यामध्ये मला काय अचीव्ह करायचं आहे ते जरी आपण इथं लिहिलं विथ नंबर, ठीक आहे, या पद्धतीनं तरी सुद्धा चालू शकतं. हे जे स्पेसिफिक आहे ते मी डिलीट करतो. हे जे आहे म्हणजे मला काय करायचं आहे हे मी जर इथं ठेवलं, म्हणजे व्हॉट. फॉर एक्झाम्पल मला पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे. ठीक आहे, तर पोर्टफोलिओ बिल्डअप करणार आहे, तर पहिल्या महिन्यामध्ये माझा कितीचा पोर्टफोलिओ असेल. असं नाही होणार की डिसेंबर मध्ये गेल्यानंतर अरे मी डायरेक्टली 4 लाखाचा करतो, असं होणार आहे का, नाही. तर पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा तर मला जानेवारीमध्ये किती अमाऊंट टाकणं गरजेचं आहे, बरोबर. पहिल्यांदा याच्यामध्ये स्पेसिफिक, मिजरेबल, अचिवेबल, टाइम बॉन्ड वगैरे जे आहे, टाइम बॉन्ड मध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे, राईट. या पद्धतीनं सॉर्टिंग करायला जितकं डिटेल मध्ये असेल तितकं तुम्हाला समजायला सोपं जाईल, तुम्हाला ऍक्शन घ्यायला सोपं जाईल. ओके, सो पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे माझा जानेवारीमध्ये. मला असं वाटतंय की माझा जो काही पोर्टफोलिओ आहे तो समजा मला असं वाटतंय किती असला पाहिजे, तर कमीत कमी 40,000 असला पाहिजे किंवा 1 लाखाचा असला पाहिजे. तर मी इथं टाईप काय करणार, 1 लाख असणार. ठीक आहे, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये किती झाला पाहिजे, तर समजा मला वाटतं की अजून याच्यामध्ये काय झालं पाहिजे, 1-1.5 लाख रुपये झाला पाहिजे. तर या पद्धतीनं आपल्याला हा डिझाईन करायचा आहे, राईट. सो या पद्धतीनं करू शकताय. कार घ्यायचे तर मी काय करणार, जानेवारीमध्ये बुकिंग करणार, मला मार्चमध्ये डिलिव्हरी मिळाली पाहिजे. ठीक आहे, किंवा मला घर घ्यायचं आहे तर मी या वेळेला बुकिंग करणार, इथं अशा पद्धतीने अमाऊंट बाजूला काढून ठेवणार, हे करणार. ठीक आहे, सो या ज्या काही ऍक्शन आहेत, ठीक आहे, या ऍक्शन तुम्हाला सगळ्या काय करायच्यात यामध्ये नोट करून ठेवायच्या, राईट. सो या पद्धतीनं एक्सेल शीट वरती करा, उत्तम राहील. म्हणजे इथं आपल्याला फ्रीडम मिळतोय, पेज पण खूप मोठा आहे आणि आपल्याला जे काही काम आहे त्याचे प्रिंटआउट वगैरे काढून आपण लगेच काय करू शकतोय, ठेवू शकतोय. बिझनेसमन व्हायचं आहे तर बिझनेसमन नेमकं काय असलं पाहिजे. म्हणजे बिझनेसमन अगदी आपण काय करू शकतोय की एखादं गोष्ट इकडून तिकडून व्यवहार करून देऊन पण बिझनेसमॅन होऊ शकतो, ज्याच्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. तर बिझनेसमॅन व्हायचंय तर मला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल मला एखादा प्रोजेक्ट घ्यायचा आहे, एखादा वर्कशॉप टाकायचा आहे. वर्कशॉप टाकायचं असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट किती असेल, तर 20 लाखाचा वर्कशॉप आहे, 40 लाखाचा वर्कशॉप आहे, ते आपल्याला डिफाईन असलं पाहिजे. 5 लाखाचा वर्कशॉप आहे, आपण कुठल्या पद्धतीचा बिझनेसमॅन होणार आहे. ठीक आहे, सो ते डिफाईन पाहिजे. ओके, सो या पद्धतीनं प्रत्येक गोल जो आहे तो काय करा, स्मार्ट मध्ये डिवाइड करा आणि या स्ट्रक्चर मध्ये नोट करायला चालू करा. ओके, ठीक आहे, सो याच्यासाठी साधारणतः आपण काय करूया की एक 5 मिनिटं देतोय मी. सो काही हिंट वगैरे नाही देत आता याच्यामध्ये, ऑलरेडी तुमच्याजवळ हिंट आहेत, फक्त सेट करून घ्या आणि काम करायला सुरुवात करा. ओके, रिगार्डिंग दिस काही डाऊट असेल, विचारत असेल तर चॅट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. वजन कमी करायचं असेल, ठीक आहे, तर किती केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल माझ्यासाठी गरजेचं आहे, सो जानेवारी मध्ये मी किती लूज करणार, फेब्रुवारी मध्ये किती करणार, मार्च मध्ये किती करणार, एप्रिल मध्ये किती करणार, हे डिझाईन असेल पाहिजे. आणि शक्यतो पहिली स्टेप जी आहे ही छोटी छोटी घ्या, मायक्रो स्टेप असू दे. ठीक आहे, म्हणजे इतकी छोटी स्टेप घ्या की तुम्हाला ते लगेच इझिली झालं पाहिजे विथ एज अँड ग्रेस. म्हणजे ते करताना तुम्हाला कसलाही एफर्ट लागला नाही पाहिजे. जर पहिल्यांदाच एफर्ट लागला, ठीक आहे, तर 90% कामं प्रत्येक वर्षी आपण अशा पद्धतीचे रिझॉल्युशन बनवतो. पण काय होतं की जर एफर्ट लागला तर पहिल्या महिन्यातच 90% काम काय होतं आपण क्विट करतो.
शक्यतो अशा स्टेप्स घ्या ज्या एज अँड ग्रेस मध्ये होऊ शकतात. म्हणजे आपलं लाईफस्टाईल मेंटेन करून आपली सायकोलॉजी, आपली एन्जॉयमेंट, टाइम फ्रीडम सगळं एन्जॉय करत करत आपल्याला हे कम्प्लीट झालं पाहिजे अशा पद्धतीने. ओके. येस बोला सर. सर एखादा एक्झाम्पल जर घेतलं असेल म्हणजे स्वतः बनवलं असेल तर ते जर शेअर केलं लोकांबरोबर तर जास्त ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल वेट लॉसच घेऊ. ओके. पोर्टफोलिओ एक घेऊया. पोर्टफोलिओ जो काही आहे, फॉर एक्झाम्पल मला पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे, राईट. राईट. सो हे जे आहे वॉट इकडे पाहिजे, थोडस माझ्याकडून चूक झाली. तर मला पोर्टफोलिओ बिल्डअप करायचा आहे, तर मी पहिल्या महिन्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी काय केलं, 20,000 रुपये ठेवले. ओके. 20K. त्यानंतर मी इथं काय केलं, दुसऱ्या महिन्यामध्ये 30K. या पद्धतीने हा पोर्टफोलिओ जो आहे तुम्ही काय करणार, हा बिल्डअप करत जाणार. मी इथंच लिहितो ऑल अमाउंट्स इन K. तो टिल द डिसेंबर माझ्याकडे किती अमाऊंट होईल, तर 1,30,000च्या आसपास अमाऊंट माझ्याजवळ काय होईल, जमा होईल, किंवा तेवढा पोर्टफोलिओ माझ्याकडे क्रिएट झाला असेल. फॉर एक्झाम्पल मला आता वेट रिड्यूस करायचं आहे, राईट. सो मोस्टली या पद्धतीने करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता माझं वेट जे आहे ते 90 kg असेल. ओके. तो मला फेब्रुवारीमध्ये किती करायचं आहे, तर मी जर खूप जास्त ठेवलं, ओके, सॉरी, आता 90 kg आहे, तर याच्यामध्ये जास्त ठेवलं तर लगेच होणार नाही. सो त्याच्या ठिकाणी मी काय करू शकतो, हा इथे मला फक्त 2 किलो कमी करायचा आहे. ओके. त्यानंतर काय केलं, याच्यामध्ये आणखी 2 किलो कमी केलं, तर हा प्लॅन जो आहे हा वर्केबल होऊ शकतो, अचीव होऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल देतो याच्यामध्ये. तो इतकं होणार नाहीये, आपण 70 पर्यंत आयडियल रिअलिस्टिक. ओके. माझा फायनल टार्गेट कधीपर्यंत, ऑक्टोबर पर्यंत अचीव होतोय. ओके. येस. सो अबाउट माझ्या ड्रीमच्या बघायचं झालं तर मला हार्डली डेव्हिडसन घ्यायची आहे. ठीक आहे. सो टिल द माय बर्थडे, म्हणजे सप्टेंबर मध्ये बर्थडे आहे, तर मला त्याच्यासाठी पण अमाऊंट कलेक्ट केली पाहिजे. कधीपासून, आतापासून केली पाहिजे. तर मी आता किती अमाऊंट करू शकतोय, काय करू शकतोय, जर मला एक चांगली घ्यायची असेल, याच्या पद्धतीने घ्यायची असेल, तर कमीत कमी मला 6 लाख ते 10 लाख या रेंजमध्ये या बाईकसाठी पैसे लागणार आहेत. तर मी त्याची अमाऊंट किती जास्त गोळा करणार. तुम्ही हार्ली डेव्हिडसन साठी मी आता काय करू शकतो, जास्त करू शकत नाहीये किंवा करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक महिन्याला काय करेन, तर 15-15 हजार रुपये बाजूला काढून ठेवेन. प्रत्येक महिन्याला 15,000 करेन. या महिन्याला काय करेन, अगेन याच्यामध्ये मी 15,000 ऍड करेन. ठीक आहे. 1,35 होतील. 1,35च्या अमाऊंट मी डाऊन पेमेंट म्हणून करणार, बाकीचे लोन म्हणून करेन. या पद्धतीने करू शकतो फॉर एक्झाम्पल. येस. ओके. एनी अदर डाऊट असेल, विचारायचं असेल तर विचारू शकता. फिरायला जायचं असेल तर कुठे जायचं आहे, कुठल्या महिन्यामध्ये जायचं आहे, तसं आपण प्लॅन करू शकतोय. अबाउट फायनान्शियल पण करू शकतोय. फायनान्शियल प्लॅन केला तर आपण काय करू शकतो, सगळ्या गोष्टी स्टेबल ठेवू शकतोय, राईट. अर्निंगचं जे काय आहे ते पण आपण बघू शकतोय. यस. राजाराम शिंदे सर बोला.
ज्यांचं झालेलं आहे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये TC असं टाईप करा, टास्क कम्प्लिटेड, म्हणजे मला समजेल तुमचं झालेलं आहे ते. कुणाच्या डोक्यामध्ये विचार येत असेल की हे आता नको नंतर करूया, ठीक आहे, त्याच्यासाठी नंतर नाही आत्ताच करायचं आहे, नंतर वेळ नाहीये. राईट नाऊ आत्ता करायला घ्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, ज्यांनी अजून केलेलं नाहीये त्यांच्या सगळ्यांसाठी. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी थोडंफार चेक करा, क्रॉस चेक करा, आणखी काही ऍड करायचं असेल तर करू शकताय 1 by 1. ओके, लास्ट मिनिट, 1 मिनिट मी अजून देतोय शेवटचा, फिनिश करायला चालू करा. हॅलो, हा बोला. SWP चा वेगळा, सॉरी, SWP SIPC आहे ना, हा तसा SWP वेगळा. सर क्वेश्चन समजत नाहीये तुमचं. SWP हा त्याचा काही सेपरेट असतो का? नाही, ही एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे जी आपण स्टॉक साठी वापरू शकतो किंवा म्युच्युअल फंड साठी पण वापरू शकतो. हा फंड वेगळा असू शकतो, वेगळे आहेत त्याचे, याचे वेगळे फंड आहेत. म्युच्युअल फंड मध्ये वेगवेगळे फंड आहेत त्याचे. नाही माझा ऑलरेडी हा 5 वर्षापासून म्युच्युअल फंड आहे माझा, त्याच्यामध्ये करता येते. नाही, तुम्हाला कम्प्लीट त्याची मॅच्युरिटी म्हणजे तो एंड करावा लागेल आणि त्यानंतर SWP मध्ये कन्वर्ट करावं लागेल. असं आहे का? ऍप्लिकेशन करावं लागतं त्यासाठी? हो हो, ठीक आहे. ओके, ग्रेट. सो आता हे सगळं आपण करणार आहे, बरोबर, ठीक आहे. सो असं काय घडू शकतं, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन त्याच्या पुढचा. सो इमर्जन्सी फंड, ठीक आहे. इमर्जन्सी फंड मी याच्या बाबतीत आहे ना स्ट्रॉंगली रिकमेंड करत नाहीये इमर्जन्सी फंड, कारण की इमर्जन्सी फंड, माझा बिलीफ जे आहे ते मी सांगतो. इमर्जन्सी फंड आपण ठेवला ना तर काही ना काहीतरी अडचण क्रिएट होते, आपल्याकडून ते अट्रॅक्ट होते आणि इमर्जन्सी फंड जो आहे तो युटिलाइज होतो, राईट. म्हणजे आपण इमर्जन्सी फंड जो काही ठेवून काय करतोय प्रत्येक वेळेला, हे करतोय. लिक्विड फंड ठेवा त्याच्याऐवजी, ठीक आहे. लिक्विड फंड ठेवा. इमर्जन्सी नाव दिलं तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये इमर्जन्सी येणार, हे मी बिलीव्ह करतो, ठीक आहे. म्हणजे जर आपण याच्या बाबतीत बघितलं, रॉबर्ट कियोसाकीला तुम्ही ऐकत असाल, फॉलो करत असाल, तर ते सुद्धा याच्या बाबतीत सांगतील की तुम्ही इमर्जन्सी फंड किंवा कुठलाही अशा पद्धतीचा फंड ठेवू नका. हा बॅकअप फंड वगैरे असे पण नाव देऊ नका, ठीक आहे. लिक्विड फंड हा नाव द्या आणि तो फंड ठेवा. ओके, लिक्विड फंड, जेणेकरून तुम्हाला लिक्विडिटी राहील हातामध्ये, राईट.
This portfolio may not build as per our predictions. Okay, काय म्हणायचं आहे, क्वेश्चन नाही समजलं, थोडंसं एलॅबोरेट करा निशा मॅम. यस, फुलफिल होऊ शकतंय, ठीक आहे. कंटिन्यू ठेवा, जे काही SIP आहे किंवा काय आहे, ठीक आहे, कंटिन्यू ठेवा. डायरेक्टली कुठला डिसिजन घेऊ नका. एकदा माझ्याशी बोला किंवा सुमित सरांशी बोला, त्यानंतर हा डिसिजन घ्या. ओके ओके. सो आता आपल्याला याच्याबरोबर काय करायचं की याला प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजे आपला हा जो काही आपण प्लॅन केलेला आहे, म्हणजे आपण जे काही आता घर बिल्टअप करतोय, राईट. फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय आता, हे जे काही घर बिल्टअप केलेलं आहे, राईट, अशा पद्धतीने घर आहे असं समजून घ्या. आता याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं तर वॉल बिल्टअप करायचे आजूबाजूला, ठीक आहे. सो आता ही वॉल काय असेल, म्हणजे आपण जो काही प्लॅन क्रिएट केलेला आहे त्याची वॉल काय असणार आहे, तर ही जी वॉल आहे ती असणार आहे, पहिली गोष्ट, अशा कोणत्या कोणत्या ऍक्शन आहेत, ठीक आहे, किंवा असं काय घडल्यानंतर हे आपण करायचं टाळू शकतोय, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, तर मला आता काय करायचंय, फॉर एक्झाम्पल मी काय केलं पाहिजे, तर मला हार्डली डेव्हिडसन घ्यायचे आहे 15,000 रुपये, फॉर एक्झाम्पल मला प्रत्येक महिन्याला बाजूला काढून ठेवायचे, उदाहरण घ्या, ठीक आहे. तर मी असं काय केलं पाहिजे जेणेकरून माझा हा फंड प्रोटेक्ट राहील, ठीक आहे. म्हणजे माझं रेग्युलर कन्सिस्टंट अर्निंग झालं पाहिजे, हे महत्वाचा पॉईंट आहे. सो मला कन्सिस्टंट अर्निंग वरती जास्त फोकस केला पाहिजे, राईट. सो कन्सिस्टंट अर्निंग जे आहे हे जर माझं सिक्युअर झालं तर हा प्रोटेक्ट राहणार आहे. किंवा मे बी असं असू शकतं की पोर्टफोलिओसाठी काय होईल, तर काही अडचणी येतील किंवा मे बी पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी इमर्जन्सी येऊ शकते, किंवा काय होऊ शकतं तर मेडिकल इमर्जन्सी. मेडिकल इमर्जन्सी जर आपल्याला टाळायची असेल तर काय करू शकतोय, तर त्याच्यासाठी दोनच इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. जसं मी सांगतो, एक तर कुठला आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे किंवा टर्म इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. हे दोन इन्शुरन्स सोडून दुसरे कुठलेही इन्शुरन्स जर आपण घेत असेल तर आपण काय करतोय, आपले पैसे जे आहेत, ठीक आहे, म्हणजे आपल्या गाडीला टॉप स्पीड आहे 200चं, पण आपण काय करतोय त्याच्या पुढे बैल जोडतोय आणि बैलानं ती गाडी हाकत नेतोय. अशा पद्धतीचे इन्शुरन्स मध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर माझं म्हणणं, ठीक आहे. म्हणजे मर्सिडीज आहे, 200च्या स्पीडनं तुम्ही चालवू शकताय, पण काय करताय तुम्ही त्या मर्सिडीजला पुढे 2 बैल झुकताय आणि त्यानं गाडी ओढत नेताय. तुम्हाला त्या इंजिनचा याचा कसा वापर करायचा हे माहित नाही, असं माझं सिम्पली मत आहे, राईट. त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स दोनच गोष्टी मी प्रेफर करतोय. यामध्ये जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, करायचं असेल, ठीक आहे, तर या आपल्यामध्ये हवालदार सर आहेत, सूरज सर आहेत, ठीक आहे. या दोघांचे नंबर पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो. तुम्ही त्या दोघांना कॉन्टॅक्ट करून हे तुम्हाला बाकीच्या डिटेल्स मध्ये सगळ्या माहिती सांगू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल कन्सिस्टंट, कारण की हेल्थ मध्ये काहीतरी झालं, फॉर एक्झाम्पल मला मेडिकली कुठला चॅलेंज आला, काही आला, तर मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. अचानक मेडिकलचा एक्सपेन्स जो काय तो खूप जास्त होऊ शकतो. तो प्रोटेक्ट करण्यासाठी मी काय करेन, हेल्थ इन्शुरन्स घेईन, ठीक आहे. आणि अचानक मला काहीतरी झालं तर माझ्या फॅमिलीला त्याचा बॅकअप मिळावा म्हणून टर्म इन्शुरन्स. दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सिंपल आहेत. म्हणजे हे प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तो जो आहे तो प्लॅन आपण काय करू शकतोय, इथं घेऊन ठेवू शकतोय. हे एक उदाहरण झालं याच्यावर, ठीक आहे. सो आता हे प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही काय काय कराल, त्याच्या ऍक्शन्स ठेवा तुमच्याकडे, लिहून घ्या 1 बाय 1, ठीक आहे. म्हणजे तुम्ही अशा कोणत्या ऍक्शन घ्याल, म्हणजे कोणत्या व्हॉट ऍक्शन्स ज्या असतील त्या तुमचा हा जो प्लॅन आहे हा प्रोटेक्ट करायला मदत करते, ठीक आहे. म्हणजे ऍक्शन नंबर 1 असेल, मी काय करेन, पहिला हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स खरेदी करेन. ओके, हे माझे काय झाले, पहिले 2 झाले. तिसरा काय झाला, तर मला माझा कन्सिस्टंट अर्निंग येण्यासाठी फोकस केला पाहिजे. त्यानंतर चौथी गोष्ट काय होईल, तर मला यामध्ये बॅलन्स लाईफ ठेवली पाहिजे. म्हणजे कुठेही मला काय झालं पाहिजे, कुठे जर मला फिरायला जायचं तर अचानक असं होऊ शकतं की माझा फोकस जो आहे तो फिरण्याकडे जास्त जाऊ शकतोय आणि कामाकडे कमी होऊ शकतोय. जर असं होत असेल तर मला काय केलं पाहिजे, त्याचं प्रॉपर शेड्युलिंग केलं पाहिजे किंवा कॅलेंडर प्लॅन माझा चांगला असला पाहिजे, राईट. आता या सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय. जर मला पोर्टफोलिओ खूप मोठा करायचा आहे तर मला काय केलं पाहिजे, तर आणखीन शिकलं पाहिजे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मला आणखीन याच्यामध्ये ट्रेनिंग देणारे जे काही कोर्सेस आहेत ते शिकले पाहिजेत, त्याचं चांगलं प्रॅक्टिस केलं पाहिजे, त्याच्या रिगार्डिंग काही अडचण असेल, काही डाऊट असेल, बॅक टेस्टिंग केलं पाहिजे. हे सगळं काय झालं, त्याच्या रिगार्डिंगचे ऍक्शन आले, राईट. सो अजून 2 मिनिटाचा वेळ घ्या आणि त्यासाठी काय करावं लागतंय हे नोट करायला चालू करा. येस,
शरदजी मेसेज मिळाला, नोट करतो. मी आता सांगत नाही हा युट्यूबला ठेवायचा की नाही ठेवायचा, तो थोडस मला डिसिजन चर्चा करून घ्यावं लागेल. ओके, पण हा रेकॉर्डिंग मिळू शकतोय तुम्हाला. आपल्या ऍप वरती रेकॉर्डिंग मिळेल किंवा युट्यूब वरती मिळेल, दोन्हीपैकी एका ठिकाणी मिळेल. आम्ही प्लॅन केला होता ऍप वरती ठेवायचा. कोणत्या कोणत्या विकनेसेस येऊ शकतायत जे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. जसं की मी ट्रेडरला सांगतो बऱ्याचशा वेळेला, जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, सायकोलॉजिकल फिट राहायचं आहे, तर सेवर्स टेक्निक यूज करा. सकाळी 6 ला उठा, 5 ला उठा. जे काही सेवर्सचे जे सांगितलेल्या टेक्निक आहेत मिरेकल मॉर्निंग मध्ये, त्या सगळ्या इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा. ही एक त्याच्यातली मेथड राहू शकते. येस, सेवर्स कशासाठी? आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी एक ऍक्शन राहू शकते. मेडिटेशन, एक्सरसाइज. प्रत्येक गोष्ट कनेक्टेड आहे बरं का, प्रत्येक गोष्ट कनेक्ट होते आपल्याला कुठे ना कुठेतरी. आपली बिलीफ सिस्टीम जी आहे त्याच्यासाठी पण मी सांगतोय बऱ्याच वेळेला, बिलीफ सिस्टीम वरती पण आपल्याला काम करायचं आहे. प्रॉफिट झाला 4 दिवस तर आपण हवेत जातो, तर मग ते पाय जमिनीवर ठेवण्यासाठी काय करायला लागेल त्याच्यावरती पण आपल्याला बघायचं आहे. प्रॉफिट झाला आपण हवेत ढगात. ओके, त्यानंतर 5व्या दिवशी काय होतं, परत लॉस होतो. मग हे टाळायचं असेल तर काय केलं पाहिजे? तो लॉस झाला तर आपण लगेच विचार येतात, मार्केट सोडावं का, बस झालं, त्याच्यामध्ये कुणाचं काय खरं झालंय का, असे पण विचार येऊ शकतात. तर ते कसे प्रोटेक्ट करायला लागतील तुम्हाला? सगळ्या याचं प्रॉपर प्लॅनिंग करायचं आपल्याला, प्रॉपर प्लॅनिंग करायचं आहे, जेणेकरून 2021 ठीक आहे आपण काय करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो. इन केस देव करू नये असं होईल, ठीक आहे, पण जर सेकंड वेव्ह आली तर आपल्याजवळ काय दुसरा ऑप्शन असू शकतोय, त्याच्यासाठी पण आपण प्रिपेअर करू शकतो. येस, युकेचं झालं होतं थोडक्यात, त्याने ट्रेलर दाखवून परत काय केलंय, निघून गेलाय. ठीक आहे, आपल्याला सगळ्या बाजूने प्रिपेअर्ड राहायचंय, प्रिपेअर्ड राहायचंय. ओके, येस, ओके, झाला असेल तर टास्क कम्प्लिटेड असं टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. सो यस, तुम्हाला डीमॅट अकाउंट काढणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ओके, टास्क कम्प्लिटेड. ओके, लास्ट एक 30 सेकंद घ्या, 30 सेकंदामध्ये कम्प्लीट करा, त्यानंतर आपण पुढे जाऊया. येस, ओके, ठीक आहे. सो त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय की थ्रेड्स बघितल्या आपण, स्ट्रेंथ बघितल्या, ठीक आहे, स्ट्रेंथ आणि विकनेस बघितल्या, अपॉर्च्युनिटीज काय काय येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल
फॉल झाला तर काय अपॉर्च्युनिटी आहे, त्याचे आपण कसे ग्रॅप करू शकतो याच्यावरती आपण विचार करू शकतोय. फॉर एक्झाम्पल आता माझं ट्रेडिंगची एक अपॉर्च्युनिटी आहे किंवा ऑप्शन सेलिंगची अपॉर्च्युनिटी आहे. आता ही अपॉर्च्युनिटी जर मला ग्रॅप करायची असेल, ठीक आहे, मला दिसतेय, ठीक आहे, किंवा बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत तुम्ही बघताय की स्विंग ट्रेडिंग मध्ये चांगलं हे होत आहे, ठीक आहे, ही अपॉर्च्युनिटी आहे, पण आपण काय करतोय, मिस करतोय. काय म्हणतोय की नाही, काहीतरी कारण देतोय, त्याला सांगतोय की हा माझं पैसे नाहीयेत, हे नाहीयेत, ते नाहीयेत, म्हणून काय करतो, थोडंफार थांबतो. राईट. सो आता हे जे काय आहे, ही अपॉर्च्युनिटी आपण काय करतोय, मिस करतोय. सो अशा अपॉर्च्युनिटीज काही आहेत का ज्या आपण मिस करतोय, त्याच्या बाबतीत विचार करा, त्याच्या बाबतीत आपण लिहू शकतोय, ठीक आहे, प्रोटेक्ट करायला. येस. सो काही काही गोष्टी ज्या आपण स्टेप सांगतो त्याच्या बाबतीतल्या थोड्याशा तुम्ही इथं बघू शकताय. ओके, माइंड मॅनेजमेंटसाठी आपण काय करायचंय, फिअर ऑफ फेल्युअर कसं मॅनेज करायचं, ट्रेडिंग ऍज अ ऍडिक्शन घेऊ शकतो ज्यांना झालेलं आहे त्याच्या बाबतीत कसं रिकव्हर करायचं, कन्सिस्टन्सी, इगो, रिव्हेंज ट्रेडिंग, ठीक आहे, कोणाकडून हे ऍडवाइस घेतो, ग्रीड, रॉंग बिलीफ, याच्यावरती आपण प्लॅन करू शकतोय. ओके, राईट. येस. ओके, ठीक आहे. अजून तुम्हाला काही आठवत असेल काय, जेणेकरून ते तुमचा जो काही प्लॅन आहे किंवा जे रिझोल्युशन आहे ते आपण फुलफिल करू शकतो, ते तुम्ही ऍड करून घ्या. ओके, ठीक आहे. सो आजच्या सेशन मध्ये इतकंच मित्रांनो. मला सेशन कंप्लीट करायच्या आधी, ठीक आहे, सेशन कंप्लीट करायच्या आधी मला सांगा की काही क्वेश्चन आन्सर, ठीक आहे, असतील तर घेऊया, पण त्याच्या आधी थोडासा मला फीडबॅक पाहिजे. आता सेशन कसा वाटला, आउट ऑफ 10 तुम्ही रेटिंग देऊन सांगू शकताय. काही आवडलं असेल, स्पेसिफिक सांगायचं असेल तर ते सांगू शकताय. काही नाही आवडलं, कुठे असं वाटलं असेल तर जे नाही आवडलं ते तुम्ही मला सांगू शकताय, ठीक आहे. हे मला नाही आवडलं त्याच्या बाबतीत, राईट. स्पेसिफिक काही बोलायचं असेल, काही शेअर करायचं असेल, नाव तुमचा जो काही सेशन आहे, ठीक आहे, हा तुमच्याकडे आहे, तुम्ही शेअर करू शकताय, अनम्यूट करून बोलू शकताय. यस, ही मीटिंग पुन्हा होणार नाहीये, तुम्हाला याचं रेकॉर्डिंग मिळू शकतंय. ओके, मॅम प्रॉब्लेम स्टील तसाच आहे. ओके मॅम, हा प्रॉब्लेम सेम तसाच आहे. तुमचं जे ओपिनियन आहे तुम्ही रेकॉर्ड करून व्हॉट्सअपला टाकून द्या, ठीक आहे. आय थिंक माईकला तुमचा अजून अडचण आहे, ठीक आहे. बाकीच्या कोणाला बोलायचं असेल, काही शेअर करायचं असेल, अनम्यूट अँड स्पीक, ठीक आहे. सर मी बोलू का? हो हो, गो अहेड. येस अमित जी बोला. सर एक अनुभव शेअर करायचा. हो, ऍक्च्युली आज मला एक मित्र भेटले होते. मित्र म्हणजे ते वयस्कर होते, त्यांचं वय साधारण 69-70 होतं. तर त्यांनी आज मला अनुभव शेअर केला त्यांचा. म्हटले की मी आयुष्यात एक सेकंड हँड गाडी पण घेऊ शकलो नाही, पण शेअर मध्ये मी 40-50 रुपये टाकले होते तेव्हा, आणि कंटिन्युटी ठेवली ती आणली वयाच्या 40व्या वर्षापासून. आज त्याचा पोर्टफोलिओ, त्यांचा 2 कोटीचा पोर्टफोलिओ होता 40 वर्षाचा. म्हणजे आज त्यांनी मला स्वतःहून सांगितलं, मी तर काही विषय नव्हता काढला, त्यांनी का काढला मलाही माहिती नाही, पण त्यांनी मला स्वतःहून सांगितलं. मी कंटिन्युटी ठेवली, मी आयुष्यात सेकंड हँड गाडी पण घेऊ शकलो नाही, पण आता माझा पोर्टफोलिओ 2 कोटी सांगितलं. तू घरी ये म्हटलं, मी तुला दाखवतो. म्हणजे मला एक आनंद वाटला की बाबा कंटिन्युटी ठेवली यामध्ये. ग्रेट ग्रेट, थँक्यू अमित सर अनुभव सांगितल्याबद्दल. ओके, येस वैशाली मॅम बोला. सर मला असं एक कारणामुळे आली मीटिंग, रेकॉर्ड कसं भेटेल? युट्यूब वरती होईल किंवा याच्यावरती होईल, ऍप वरती होईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
ओके येस. आणि सर डीमॅट अकाउंट वगैरे कधी काढायचं त्याचं? तुम्ही समीना मॅमना कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला गाईड करतील. ठीक आहे. समीना मॅम. ओके ओके थँक्यू. हॅलो. येस दीपक जी. सर मला ते आपण कॉस्ट सांगितलं होतं ना, हा 6,000 पर मंथ. तर सर हे काम आम्हाला तुमच्या सोबत करायचं आहे, त्याची गाईडलाईन्स आम्हाला हवी आहे. सो आज मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की SIP मध्ये करायचं आहे. ठीक आहे. बऱ्याचशा लोकांची रिप्लाय येस होते. सो काय वर्कआउट होतंय ना ते तुम्हाला आम्ही कळवतो नॉर्मली. ठीक आहे. सो SIPच्या बाबतीत जर स्टॉक मध्ये किंवा याच्यामध्ये आता आपण AMC मध्ये काय करतोय की 1 लाख रुपीजच्या अबव अकाउंट घेतोय. त्यामध्ये कसं होतं की ऑप्शन सेलिंग मध्ये काम करत असल्यामुळे लॉट साईज जी आहे, ठीक आहे, तर त्याच्या बिलो असेल तर काम करता येत नाही. पण एक काहीतरी स्ट्रक्चर करायचा विचार करतो, जेणेकरून जरी मिनिमम अमाऊंट असेल, म्हणजे अगदी 5,000 रुपये असेल, 2,000 असेल, 3,000 असेल, तरी सुद्धा कसं SIP मध्ये अकाउंट हँडलिंगला किंवा तुम्हाला सपोर्ट करता येईल याच्यावरती आपण विचार करून घेऊयात. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. चालेल, थँक्यू. येस. ओके. एनी अदर क्वेश्चन? सो येस. हॅलो सर, हा बोला. रिव्ह्यू सेशन हाच होता ना आजचा? आज रिव्ह्यू सेशन नाही घेतला, ते ग्रुपवरती अपडेट केलं होतं. ठीक आहे. सो प्रो साठी काय करतोय मी, आपली जी ओरिजिनल लिंक आहे ना, ठीक आहे, ते 9 वाजता एक 10-15 मिनिटाचा एक रिव्ह्यू घेऊया, 9 ते 9:15. ठीक आहे. त्यावेळेला जॉईनिंग करायला तुम्हाला ग्रुपवरती अपडेट करतो जुन्या लिंक. चालेल. ठीक आहे. चालेल. येस. एनी अदर क्वेश्चन? चालेल. सो वन्स अगेन थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मला लिसनिंग प्रोव्हाइड केलं. आणि आता जो काही सेशन आहे, ठीक आहे, म्हणजे वेलकम 2021. जर कुठला गोष्ट इनकम्प्लीट असेल, काही राहिला असेल, तर सगळ्या गोष्टी काय करा, कम्प्लीट करून घ्या. अजून आपल्याकडे 1-2 दिवस आहेत. आणि सगळ्यांना मी विनंती करतो की जे काय आहे, म्हणजे फायनान्शियल जर आपण स्ट्रॉंग झालो किंवा फायनान्शियल आपल्याला फ्रीडम आलं, तरच आपण काय करू शकतो, लाईफ मध्ये हॅपी राहू शकतोय, आपलं लाईफ एन्जॉय करू शकतोय. त्यामुळे नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर. हे वर्ष तुम्हाला खूप सक्सेसफुल, भरभराटीचं आणि खूप आनंदी, माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आनंदी जावं, अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो. आणि आजचा सेशन थांबवतो. थँक्यू. खूप हे वर्ष तुम्हाला मल्टीवॅगर मध्ये जाईल पाहिजे. गणेश सर, येस. नवीन आयडी द्या ना 5 मिनिटासाठी. हो. आपण ओरिजिनल जुना आयडी जो आहे ना त्याच्यावरती टेलिग्रामला पाठवतो तुम्हाला. ओके. ठीक आहे. चालेल. सो थँक्यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.